वेलकम 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 टू ऑल हेल्थ चॅम्पियन्स, ऑल हेल्थ लवर्स. तुम्ही सगळेजण हेल्थ चॅम्पियन्स आहे. तुम्ही सगळेजण हम्म. हेल्थ लवर्स आहे. ओके. आज डे 3 ला आपण सुरुवात करतो आहे. डे 3 लास्ट आहे. डे 3 जो आजचा जो प्रोग्राम आहे, 3 days टू सेल्फ केअर मास्टरीचा, हा एक अमेझिंग असणार आहे तुमच्यासाठी. खूप माइंड ब्लोईंग असणार आहे. कारण या डे 3 मध्ये आपण शिकणार आहे राईट एक्झरसाइज. सो आतापर्यंत आपण जे डे 1 डे 2 मध्ये बघितलं, डे 1 आणि डे 2 मध्ये आपण ज्या पद्धतीने एक राईट फूट बद्दल बघितलं, एक गट एरिया बद्दल बघितलं, त्यानंतर माइंडसेट बद्दल आपण ओव्हरऑल ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या डे 1 डे 2 मध्ये. आता याचं जे कोटिंग आहे, याच्यावर अजून कोटिंग आपण एक कोटिंग करतोय, ते म्हणजे एक्झरसाइजची आपण कोटिंग करतोय. सो आतापर्यंत आपण बघितलं की कशा प्रकारे तुम्ही तुमच्या गट एरियाला, हेल्थला आणि माइंडला चांगलं ठेवण्यासाठी, नेक्स्ट लेवलला ठेवण्यासाठी तुम्ही कशा प्रकारे काय म्हणता येईल त्याला, तुमच्या गटवर, तुमच्या हेल्थवर, म्हणजेच तुमच्या राईट फूडवर तुम्ही कशा प्रकारे काम करू शकता, ते आपण बघितलं. ओके. तुमचे लाईफचे, तुमच्या हेल्थचे 3 इम्पॉर्टंट मंत्राज आहे. आणि ते इम्पॉर्टंट मंत्र म्हणजेच राईट फूड, राईट माइंडसेट आणि राईट एक्सरसाइज. सो 3 दिवसाचा सेल्फ केअर भाषा या प्रोग्राम मध्ये 3 मंत्र मी तुम्हाला इंट्रोड्यूस करणार आहे. ओके. राईट फूड, राईट माइंडसेट अँड राईट एक्सरसाइज. सो याच्यातलं राईट फूड अँड राईट माइंडसेट बद्दल आपण बघितलं. सो डे 3 हा जो आजचा लास्ट सेशन आहे, लास्ट डे आहे. लास्ट डे ला सुरुवात करण्याआधी आपण थोडंसं डे 1 आणि डे 2 ला थोडं रिकॉल करूया. डे 1 मध्ये आपण तुमची एंटेस्टेज बघितली होती, की तुमचं बोल मुवमेंट कशी आहे, तुम्हाला प्रॉपर झोप येते का रात्रीला, तुमचं वेट किती आहे. ओके. त्यानंतर तुमचं लॅक ऑफ मुवमेंट, लॅक ऑफ लेझीनेस किती आहे तुमच्यामध्ये. त्या सगळ्या गोष्टी आपण डे 1 मध्ये डिस्कस केल्या होत्या. डे 2 आपण कम्प्लिटली माइंडसेटवर बघितला होता. आपण सबकॉन्शियस माइंडची पॉवर बघिटली होती, की तुमचा विचार कशा प्रकारे तुमच्या हेल्थवर इफेक्ट करतात. ते आपण डे लास्ट म्हणजे डे 2 ला बघितलं होतं. ओके. सो आपण तुमचा फूड पॅटर्न अनालाइज केला होता, 30 days फूड पॅटर्न, की कशा प्रकारे तुम्ही तुमच्या ब्रेकफास्ट मध्ये काय असते, काय खाता तुम्ही, लंच मध्ये तुम्ही काय खाता. ओके. त्याचा आपण फूड पॅटर्न सुद्धा अनालाइज केला होता. किती मैदा तुम्ही खाल्लेला आहे, ओके, किती जंक फूड तुम्ही खाल्लेला आहे. त्या सगळ्या गोष्टी आपण डे 3 मध्ये, 2 दिवसामध्ये, डे 1 मध्ये डिस्कस केल्या होत्या. डे 2 मध्ये माइंडसेट बद्दल बघितलं होतं. सो अशा प्रकारे आपण गट बद्दल, बॅक्टेरिया बद्दल आपण बघितलं होतं. सो हे जे आहे, हे हा जो 2 दिवसाचा प्रोग्राम आपला झालेला आहे, 2 दिवसाचा एक सेशन झालेला आहे. याच्यामध्ये आपण कम्प्लीट गट बद्दल आणि ह्या सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहे. आता याच्यावरचा ऍडव्हान्स, ऍडव्हान्स टेक्निक, ऍडव्हान्स गोष्टी आपण बघणार आहे. याला कोटिंग म्हणजे, याला आपण म्हणजे सपोर्ट म्हणून तुम्ही कुठली अशी एक्सरसाइज करू शकता, कुठली एक्सरसाइज, काय आहे एक्सरसाइज तुमच्या याच्यामध्ये, त्या एक्सरसाइज एरियाज आपण आता बघणार आहे. ओके. सो त्यासाठी मी तुम्हाला आता पीपीटीवर घेऊन चालतो.
तो अशा प्रकारे चार एरियाज आहेत. राईट फूड, राईट माइंडसेट, राईट एक्सरसाइज अँड राईट एज्युकेशन. तो याच्यातला आपण आज बघणार आहे राईट एक्सरसाइज. इम्पॉर्टंट एरियाज मध्ये आपण बघणार आहे आज राईट एक्सरसाइज. ओके. यामध्ये आपण बघणार आहे राईट एक्सरसाइज मध्ये वर्ल्ड्स बेस्ट वॉर्मअप एक्सरसाइज आपण आज बघणार आहे. ओके. तो वर्ल्ड बेस्ट वॉर्मअप एक्सरसाइज मध्ये फर्स्ट येते रबिंग मुवमेंट, त्यानंतर टॅपिंग मुवमेंट. ओके. त्यानंतर मुवमेंट, रबिंग, टॅपिंग, मुवमेंट. या तीन प्रकारच्या तुमच्या वर्ल्ड बेस्ट वॉर्मअप एक्सरसाइज आहेत. ओके. सो मला आपण एक्सरसाइज एरियाज राईट एक्सरसाइज चालू करणार आहे. त्याआधी मला सर्वांना विचारायचं आहे किती लोक एक्सरसाइज करतात डेली. त्या 30 दिवसामध्ये तुम्ही किती एक्सरसाइज केलेली आहे. चॅट बॉक्समध्ये टाईप करून मला सांगायचं आहे की तुम्ही डेली कशा प्रकारे एक्सरसाइज करता. या 30 दिवसामध्ये तुम्ही किती एक्सरसाइज केली आहे. आणि तुम्हाला 1 वीक मध्ये 4 दिवस अशी एक्सरसाइज करायची आहे की ज्याने तुमचा पूर्ण घाम निघाला पाहिजे, बाहेर निघाला पाहिजे. ओके. अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण स्वेट बाहेर निघाला पाहिजे. अशा प्रकारे तुम्हाला एक्सरसाइज करायची आहे 1 वीक मध्ये. 1 वीक मध्ये 4 दिवस अशी एक्सरसाइज तुमची झाली पाहिजे. ओके. ओके, ग्रेट मॅम. डेली हाफ हाफ आवर्स तुम्ही एक्सरसाइज करता. त्यानंतर बाकी प्रकाश सर बंद करतात. बाकीचे जे प्रेझेंट आहेत ते सांगतायत आपापले की आपण सर्वजण एक्सरसाइज करतायत. डेली एक्सरसाइज करायला हवी. ओके. डेली मॉर्निंग वॉक करायला हवं सर्वांना. एक्सरसाइज इज इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. आपल्यातील किती लोकांना म्हणजे बॉडी पेन असते, लथार्जिक वाटते, प्रोकॅस्टिनेट करतात. आपल्यातील किती लोक प्रोकॅस्टिनेट करतात. ओके. त्यांना लथार्जिक फील होते, नेहमी बॉडी पेन राहते, खूप आळस येते, खूप बॉडीमध्ये जखडण होते. आपल्यातील किती लोकांना हा प्रॉब्लेम होत असतो. तो आज आपण वर्ल्ड बेस्ट वॉर्मअप जी एक्सरसाइज आहे राईट एक्सरसाइज एरियामध्ये रबिंग, टॅपिंग, मुवमेंट, ही अशा प्रकारच्या ह्या 3 एक्सरसाइज आहेत. या एक वॉर्मअप एक्सरसाइज आहे ज्याने तुमचं लथार्जिक, जे की तुम्हाला लथार्जिक फील होत असेल, तुम्ही प्रोकॅस्टिनेट करत असाल, खूप आळस असेल तुमच्यामध्ये, खूप जखडण असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या दूर होणार आहे. आणि तुमच्या हेल्थ डेव्हलपमेंटसाठी, ओव्हरऑल हेल्थ अँड माइंड डेव्हलपमेंटसाठी ही एक्सरसाइज खूप तुमचं काम करणार आहे. तुम्ही खूप डिप्रेशन मध्ये असाल तर ही एक्सरसाइज तुम्हाला खूप वर्कफुल राहणार आहे, खूप युजफुल राहणार आहे. सो आज मला विचारायचं आहे की किती लोकांना, आपल्यातील किती लोकांना डिप्रेशन राहते. ओके. खूप लोकांना ट्रेस राहतो. आपल्यातील किती लोकांना ट्रेस राहतो. सो ही एक्सरसाइज तुमच्यासाठी खूप चांगली साबित होणार आहे. तुम्ही जिमला जरी जात नसाल तरी या एक्सरसाइज मध्ये आपण ही जी वॉर्मअप एक्सरसाइज आहे, ही वॉर्मअप एक्सरसाइज तुमच्या वेगस नर्वला ऍक्टिव्हेट सुद्धा करणार आहे. सो आपण आजच्या सेशनच्या एकदम लास्टला वेगस नर्व ऍक्टिव्हेशन ही प्रोसेस सुद्धा बघणार आहे. सो सर्वांना सेशन लास्ट पर्यंत अटेंड करायचं आहे. आजच्या सेशन मध्ये मी तुम्हाला एक नवीन आमचा जो क्लब आहे त्या क्लबला जोडण्याची संधी सुद्धा मी तुम्हाला, अमेझिंग संधी सुद्धा तुम्हाला देणार आहे. तो शेवटपर्यंत आजच्या प्रोग्रामला प्रेझेंट राहायचा आहे. प्लस आजच्या प्रोग्रामला जे पण लास्ट पर्यंत अटेंड राहतील त्यांच्यासोबत मी 1-to-1 NLP सेशन सुद्धा करणार आहे. तो लास्ट पर्यंत सगळ्यांना त्यासाठी सेशन अटेंड करायचं आहे. आजच्या सेशन मध्ये टीयर्स ऑफ जॉय सुद्धा होणार आहे. तो राईट एक्सरसाइज मध्ये जी आपण एक्सरसाइज करणार आहे, रबिंग, टॅपिंग किंवा मुवमेंट, त्या एक्सरसाइज मध्ये काही रूल्स आहेत. ते रूल्स सगळ्यांना लक्षात ठेवणं फार जरुरी आहे. त्यातला पहिला रूल्स मध्ये, आपल्यातील जर कोणी प्रेग्नेंट लेडी असेल, कोणी जर प्रेग्नेंट असेल तर ही एक्सरसाइज तुम्हाला करायची नाही आहे. ओके. लूज क्लॉथ घालून तुम्हाला एक्सरसाइज करायचे आहे. ओके. त्यानंतर तुम्हाला आपल्या घरी करायचं आहे, स्वतःच्या घरी करायचं आहे. ओके. अशा प्रकारे ही जी एक्सरसाइज, एक्सरसाइजचे काही रूल्स आहे. सोबत रुमाल ठेवायचा आहे. आपल्यासोबत एक स्वतः छोटासा रुमाल ठेवायचा आहे. तो रबिंग मुवमेंटला आता आपण सुरुवात करूया. रबिंग मुवमेंट म्हणजे काय असते ना, तुम्हाला तुमच्या बॉडीला काय करायचं असते, रब करायचं असते. ओके. सो व्हिडिओ कॅमेरा सर्वांना ऑन करायचा आहे, जे पण लोक इथे प्रेझेंट आहे आणि जे पण इन फ्युचर रेकॉर्डिंग पाहणार आहे, त्यांनी सुद्धा मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगतो आहे त्या पद्धतीने तुम्हाला त्या गोष्टी फॉलो करायच्या आहे. ओके. सो रबिंग मध्ये तुम्हाला सुरुवातीला तुमच्या संपूर्ण बॉडीला रब करायचा आहे.
तुमच्या हाताला रब करायचं आहे, दोन्ही हाताला रब करायचं आहे. डू इट राईट नाव. दोन्ही हाताला रब करायचं आहे सर्वांना. ही आहे रबिंग मुवमेंट. ओके. हळूहळू तुमच्या संपूर्ण बॉडीवर तुम्हाला रब करायचं आहे. तुमच्या संपूर्ण चेहऱ्याला रब करायचं आहे. संपूर्ण चेहऱ्याला रब करायचं आहे. डू इट राईट नाव. इथे जे प्रेझेंट आहे सर्वांना करायचं आहे. त्यानंतर तुमच्या डोक्याला रब करायचं आहे. तुमच्या चेस्टला थोडं रब करायचं आहे. रब करायचं आहे, रबिंग मुवमेंट आहे. ओके. हळूहळू तुमच्या पायाला सुद्धा तुम्हाला रब करायचं आहे. दोन्ही पायाला रब करायचं आहे. तुमच्या तळ हाताला चांगल्या प्रकारे रब करायचं आहे. गुडघ्याला, दोन्ही गुडघ्याला रब करायचं आहे. ओके. तुम्ही रुमाल घेऊन सुद्धा रब करू शकता. ओके. रुमाल किंवा टॉवेल, एखादा टॉवेल किंवा रुमाल घेऊन तुम्हाला तुमच्या मागे असं चांगल्या प्रकारे रब करायचं आहे. तुमच्या संपूर्ण बॉडीवर काय करायचं आहे, रब करायचं आहे. ही आहे रबिंग मुवमेंट, याला म्हणतात रबिंग मुवमेंट. आपली फर्स्ट एक्सरसाइज आहे रबिंग मुवमेंट. अशा प्रकारे तुम्हाला रबिंग मुवमेंट करायची आहे. त्यानंतर तुम्हाला करायचं आहे टॅपिंग मुवमेंट. ओके. टॅपिंग मुवमेंट म्हणजे ज्या पद्धतीने आपण काल ईएफटी बघितली होती. ईएफटी मध्ये आपण ज्या प्रकारे आपण अशा प्रकारे टॅपिंग पूर्ण बॉडीवर केली होती, 40 मेरिडियन पॉइंटवर केली होती. आता तुम्हाला हाताने टॅप करायचं आहे संपूर्ण बॉडीवर. सुरुवातीला हाताला टॅप करा सर्वांना. सर्वांनी हातावर टॅप करायचं आहे. हलकं हलकं टॅप करायचं आहे. तुमच्या सर्व अंगावर हलकं हलकं टॅप करायचं आहे. इट इज अ टॅपिंग मुवमेंट. ही आहे टॅपिंग मुवमेंट. दुसऱ्या हातावर टॅप करायचं आहे. लेफ्ट हँड देन राईट हँड. हळूहळू तुमच्या डोक्यावर टॅप करायचं आहे. ओके. हलका हलका डोक्यावर टॅप करायचं आहे. इथे टॅप करायचं आहे. थोडं थोडं चेहऱ्यावर टॅप करायचं आहे. तुमच्या मागच्या साईडने कमरेवर टॅप करायचा आहे. बॅक साईडने टॅप करायचा आहे. मांड्यांवर टॅप करायचा आहे. व्हेरी गुड. इथे सर्वजण करता आहे. मग तुम्हाला टॅपिंग करायचं आहे. ही झाली टॅपिंग एक्सरसाइज. ओके. त्यानंतर मुवमेंट. तुम्हाला तुमच्या बॉडीला मूव्ह करायचं आहे. अशा प्रकारे मूव्ह करायचं आहे. संपूर्ण बॉडीला मूव्ह करायचं आहे. संपूर्ण बॉडीला तुम्हाला मूव्ह करायचं आहे. अशा प्रकारे मूव्ह करायचं आहे. मुवमेंट करायची आहे. करंट लागल्याप्रमाणे, समजा तुम्हाला जर करंट लागला तर तुम्ही कशी बॉडी मूव्ह करणार आहे, तशा प्रकारे तुमच्या बॉडीला तुम्हाला मूव्ह करायचं आहे. अशा प्रकारे बॉडीला मूव्ह करायचं आहे. करंट किंवा इस्त्री, तुमच्या मागून कोणी इस्त्री जर लावली, इस्त्री लावल्यानंतर तुम्ही कशा प्रकारे फील करणार, तशा प्रकारे फील करायचं आहे. करंट लागल्यानंतर संपूर्ण बॉडीला मूव्ह करायचं आहे. ओके. त्यानंतर तुमचा गळा जो आहे त्याच्या गळ्याला मूव्ह करायचा आहे अशा प्रकारे.
संपूर्ण बॉडीला मूव्ह करायचा आहे. ही झाली मुवमेंट एक्सरसाइज. प्रत्येक एक्सरसाइज 2-2 मिनिटं करून डेली तुम्ही एक्सरसाइज 2-2 मिनिटं जर केली, असे 6 मिनिटं जर सुरू केली तर तुम्हाला भरपूर रिझल्ट मिळणार आहे. ओके. सो आता आपण नेक्स्ट एक्सरसाइज करणार आहे. नेक्स्ट एक्सरसाइज आहे ब्रेन डेव्हलपमेंट एक्सरसाइज. मी तुम्हाला आता इथे ब्रेन डेव्हलपमेंट एक्सरसाइज सुद्धा सांगणार आहे. आणि ही जी एक्सरसाइज आहे ही खूप पॉवरफुल एक्सरसाइज आहे. ब्रेन डेव्हलपमेंट एक्सरसाइज ही जी एक्सरसाइज आहे, ह्या एक्सरसाइज मध्ये तुमच्या संपूर्ण बॉडीला ऑक्सिजन पोहोचते. ही एक्सरसाइज एक इम्पॉर्टंट एक्सरसाइज आहे. ओके. तुमची व्हील पॉवर वाढवणारी ही एक्सरसाइज आहे. तर तुमच्या शरीरासाठी व्हील पॉवर व्हील पॉवर जागृत असणं फार महत्वाची आहे. तुमची व्हील पॉवर तुमची व्हील पॉवर स्ट्रॉंग नसते, म्हणून तुम्हाला शारीरिक आजाराचा सामना करावा लागतो. ओके. तुमची व्हील पॉवर स्ट्रॉंग नसते म्हणून तुम्ही वीक असता. तुमची व्हील पॉवर स्ट्रॉंग नसते म्हणून तुम्ही आळस करता, प्रोकॅस्टिनेट करता. सो व्हील पॉवर स्ट्रॉंग ठेवणं सर्वांना जरुरी आहे. बाकी तुमची व्हील पॉवर खूप स्ट्रॉंग आहे म्हणून तुम्ही आजच्या सेशनला प्रेझेंट आहे. ओके. सो व्हील पॉवर वाढवणारी ही एक्सरसाइज आहे. त्या एक्सरसाइज मध्ये तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला जागेवर उभं राहायचं आहे. सर्वांना जागेवर उभं राहायचं आहे. जागेवर उभे राहा. जे कोणी रेकॉर्डिंग फॉर्मॅटमध्ये हे सेशन बघणार आहे त्यांनी सुद्धा मी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने सर्वांना फॉलो करायचं आहे. ओके. सर्वांना जागेवर उभं राहून दोन्ही हात वरते करायचे आहे. ट्रेनच्या पटरीप्रमाणे ट्रेनच्या पटरीप्रमाणे तुमचे पाय स्ट्रेट राहतील आणि ट्रेनच्या पटरीप्रमाणे तुमचे जे हात आहे त्याचे वर स्ट्रेट राहतील. सर्वांचे हात स्ट्रेट राहतील. मी ते उभं नाही राहू शकत कारण का कॅमेऱ्याचा प्रॉब्लेम होणार. तो सर्वांना हात वरते करायचे आहे असे. ट्रेनच्या पटरीप्रमाणे पाय आणि हात दोन्ही स्ट्रेट ठेवायचे आहे. चला सर्वांनी हात वरते करा. सर्वांनी जागावर उभे राहून हात वरते करा. हात खाली घ्यायचे नाही आहे जोपर्यंत मी म्हणणार नाही. मी काउंटिंग करणार नाही तोपर्यंत हात खाली घ्यायचे नाही आहे कोणालाही. सर्वांना हात वरते करायचे आहे, स्ट्रेट ठेवायचे आहे. चला प्रकाश सर करा. बाकी लोक करा. उभं राहायचं आहे, उभं राहायचं आहे. जागेवर उभं राहायचं आहे. जागेवर उभं राहून स्ट्रेट ठेवायचे हात. जोपर्यंत मी म्हणत नाही खाली करणार तोपर्यंत खाली नाही करायचे आहे. स्ट्रेट उभं राहायचं आहे. स्ट्रेट उभं राहून दोन्ही हात वर करायचे आहे. हात खाली नेण्याचे, हात स्ट्रेट राहणार आहे सर्वांचे. थोडा वेळ आपण हात स्ट्रेट ठेवणार आहे. आणि हात वर असताना तुम्हाला बोलायचं आहे की माझी व्हील पॉवर खूप कमजोर आहे. मनातल्या मनात तुम्हाला बोलायचं आहे माझी व्हील पॉवरला मी खूप कमजोर केलेलं आहे. माझी व्हील पॉवर हळूहळू
आता वाढते आहे. मी माझ्या विल पॉवरला खूप कमी केला आहे. दोन्ही हात स्ट्रेट ठेवायचे आहे. दोन्ही हात स्ट्रेट ठेवून तुम्हाला बोलायचं आहे, माझी विल पॉवर वाढते आहे. मी स्ट्रॉंग होत आहे. दोन्ही हात वरतीच ठेवायचे आहे, कोणाला खाली नाही घ्यायचे आहे. फार इम्पॉर्टंट एक्सरसाइज आहे, खाली नाही घ्यायचे आहे. नो नो, स्ट्रेट ठेवायचे आहे. हळूहळू आता मी म्हणेल तसे हात खाली करायचे आहे. ओके. तुमच्या हातातील एक बोट खूप भारी झाल्यासारखं दिसेल. ते बोट युनिव्हर्स कडे जाताना दिसेल. तुम्हाला म्हणायचं आहे, माझी विल पॉवर वाढते आहे, मी स्ट्रॉंग होत आहे. माझी विल पॉवर वाढते आहे, मी स्ट्रॉंग होत आहे. हळूहळू तुमचे दोन्ही हात खाली घ्यायचे आहे. दोन्ही हात खाली घेऊन तुम्हाला नमस्कारच्या मुद्रेमध्ये थांबायचं आहे. सर्वांना डोळे बंद करायचे आहे. डोळे बंद करून आता आपण ग्रॅटिट्यूड हिलिंग करणार आहे. तुम्हाला संपूर्ण शरीरासाठी धन्यवाद व्यक्त करायचे आहे. ओके. आपण धन्यवाद व्यक्त करूया आपल्या संपूर्ण बॉडी पार्ट साठी. सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या डोळ्यांसाठी धन्यवाद द्यायचे आहे. थँक यू. थँक यू फॉर आईज. तुम्हाला तुमच्या डोळ्यासाठी धन्यवाद द्यायचे आहे. डोळे बंद करून तुम्हाला संपूर्ण बॉडी पार्ट साठी धन्यवाद द्यायचे आहे. हे डिअर आईज, धन्यवाद. मला डोळे आहे म्हणून मी हा प्रोग्राम अटेंड करू शकतो. मला डोळे आहे म्हणून मी हे सुंदर जग बघू शकतो. तुमच्या डोळ्यांसाठी तुम्हाला मनापासून धन्यवाद द्यायचे आहे. तुमच्या ब्रेन साठी तुम्हाला मनापासून धन्यवाद द्यायचे आहे. तुम्हाला बोलायचं आहे, डिअर ब्रेन, डिअर माइंड, धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. तुझ्यामुळे माझ्या प्रत्येक गोष्ट माझ्या स्मरणात राहते. मी अभ्यास करू शकतो. माझ्या माइंडमुळे मी शिकू शकतो. मला एक छान माइंड आहे, त्यासाठी मी धन्यवाद व्यक्त करतो. डिअर माइंड, डिअर ब्रेन, थँक यू. थँक यू. आता तुम्हाला तुमच्या चेहऱ्यासाठी धन्यवाद व्यक्त करायचे आहे. डिअर फेस, डिअर चेहरा, थँक यू. थँक यू. तुमचा चेहरा कसाही असला तरी तो तुमचा चेहरा आहे. तुम्ही जर दुसऱ्यांसोबत तुमचा चेहरा कम्पेअर केला असेल तर माफी मागायची आहे. मी तुमच्यासोबत चेहरा कम्पेअर केला आहे. तुमचा चेहरा हा सुंदर चेहरा हा तुमचा आहे. तुम्हाला कोणासोबतच आपला चेहरा कम्पेअर नाही करायचा आहे. तुम्ही कसे दिसता हे महत्वाचं नाही, तुम्ही जीवन जगता आहे हे फार महत्वाचं आहे. आता तुम्हाला तुमच्या कानाला धन्यवाद द्यायचे आहे. डिअर इयर, थँक यू. हे कान, त्याच्यामुळे तुम्ही ऐकू शकता, त्यामुळे तुम्हाला तुमच्या कानाला मनापासून धन्यवाद करायचे आहे. डिअर कान, डिअर इयर, थँक यू. थँक यू फॉर इन माय लाईफ.
तुम्हाला तुमच्या दातांना धन्यवाद करायचे आहे, ज्यामुळे तुम्ही अन्न चावू शकता. तुम्हाला तुमच्या सलाईवाला धन्यवाद करायचे आहे. तुम्हाला तुमच्या लंग्सला धन्यवाद करायचा आहे. तुम्हाला तुमच्या हार्टला धन्यवाद करायचा आहे. तिथे ब्लड प्युरिफिकेशन होते. हे खूप सारे इमोशन्स तुमचे असतात. तुमच्या हार्टला मनापासून धन्यवाद द्या. किती सुंदर हार्ट आहे तुमच्यासमोर. तुमच्या पोटाला, तुमच्या स्टमक एरियाला, तुमच्या गटला धन्यवाद व्यक्त करा. डिअर स्टमक, डिअर इंटेस्टाईन, थँक यू. तुमचं स्टमक, ते तुमचं अन्न डायजेस्ट होते, त्यांना मनापासून धन्यवाद द्या. तुमच्या पाठीला धन्यवाद द्या. तुमच्या स्पायनल कॉर्डला धन्यवाद द्या. तुमच्या दोन्ही पायांना धन्यवाद द्या. डिअर लेग्स, थँक यू. थँक यू. हे पाय ज्यावर तुम्ही चालू शकता, ना धन्यवाद द्या. तुमच्या दोन्ही किडनींना धन्यवाद द्या. तुमच्या दोन्ही किडनींना मनापासून धन्यवाद द्या. तुमच्या लिव्हरला धन्यवाद द्या. तुमच्या संपूर्ण शरीराला धन्यवाद द्या. थँक यू फॉर ऑल बॉडी पार्ट. थँक यू फॉर ऑल बॉडी पार्ट. थँक यू फॉर ऑल. तुमच्या पॅनक्रियाला धन्यवाद द्यायचे आहे. तुमच्या पॅनक्रियाला मनापासून धन्यवाद द्या. तिथे तुमचं इन्सुलिन सिक्रेशन होते. तुमच्या दोन्ही किडनींना धन्यवाद द्या. तुमच्या लंग्सला धन्यवाद द्या. संपूर्ण बॉडी पार्टला धन्यवाद द्या. तुमच्या बोटांना धन्यवाद द्या. तुमच्या प्रायव्हेट ऑर्गनला सुद्धा धन्यवाद द्यायचे आहे. जेनायटल ऑर्गनला धन्यवाद द्यायचे आहे. आपण त्याला खूप इग्नोर करतो, त्याला पण धन्यवाद द्यायचा आहे. तुमच्या तळपायाला धन्यवाद द्यायचा आहे. तुमच्या दोन्ही हाताला टच करायचं आहे. दोन्ही हाताला टच करून तुम्हाला हाताला मनापासून धन्यवाद व्यक्त करायचे आहे. थँक यू. थँक यू फॉर ऑल बॉडी पार्ट. ते डोळे बंदच ठेवायचे आहे. थँक यू फॉर ऑल बॉडी पार्ट. तुम्ही डोळे बंद ठेवून तुमच्या संपूर्ण ऑर्गनला इमॅजिन करायचे आहे. मला तुमच्या केसांना धन्यवाद द्यायचे आहे. डिअर हेअर, थँक यू. थँक यू. हळूहळू दोन्ही हात रब करायचे आहे. डोळ्यावर लावायचे आहे. अशा प्रकारे डोळ्यावर लावून हळूहळू त्या नॉर्मल अवस्थेमध्ये यायचं आहे. हे होते ग्रॅटिट्यूड टेक्निक. कृतज्ञता. तुम्हाला कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे. सो तुम्हाला हेल्थसाठी, तुम्हाला जे काही तुमचं हेल्थ आहे, तुमचं रिलेशनशिप आहे, मनी आहे, जे काही तुमचं करिअर आहे, सर्वासाठी तुम्हाला धन्यवाद व्यक्त करायचे आहे. तर तुमच्या लाईफमध्ये ज्या पण गोष्टी आहेत, त्या गोष्टीला तुम्ही धन्यवाद व्यक्त केला, तुमच्या लाईफमध्ये जी गोष्ट नाही, ती गोष्ट सुद्धा यायला सुरुवात होते. तर तुम्हाला धन्यवाद व्यक्त करायचे आहे. ओके. सो अशा प्रकारे आपलं ब्रेन डेव्हलपमेंट एक्सरसाइज सुद्धा झाली. अशा प्रकारे ग्रॅटिट्यूड सुद्धा आपण केलं संपूर्ण बॉडी पार्टसाठी. सो ती ब्रेन एक्सरसाइज जी आपण ब्रेन डेव्हलपमेंट एक्सरसाइज आपण बघितली, ब्रेन डेव्हलपमेंट एक्सरसाइज तुम्हाला डेली 30 मिनिट्स करायची आहे. आणि ब्रह्ममुहूर्तावर जर तुम्ही ब्रेन एक्सरसाइज जर केली, तर तुम्हाला मॅजिकल रिझल्ट मिळणार आहे. ओके. अशा प्रकारे आपण एक्सरसाइज एरियाज आपण अशा प्रकारे बघितला.
आता आपण थोड्या वेळात टीयर्स ऑफ जॉय सुद्धा बघणार आहे. टीयर्स ऑफ जॉय पार्ट 1 अशा प्रकारे आपला इथेच आपण राईट एक्सरसाइज एरिया आपण बघितला. ओके, लास्ट पर्यंत सर्वांना थांबायचं आहे. लास्टला फार अमेझिंग अजून मेडिटेशन तुम्हाला मिळणार आहे. आजचं पॉवरफुल टीयर्स ऑफ जॉय मेडिटेशन तुमच्यासाठी आहे. ते त्याच पॉवरफुल टीयर्स ऑफ जॉय एक्सपिरियन्स एक ऍडव्हान्स सिलिंग सेशन आहे. त्याला सर्वांना प्रेझेंट राहायचं आहे. ओके, तो मी तुम्हाला परत माझ्या पीपीटीवर घेऊन चालतो. तो आता आपण कृतज्ञता हिरिंग बघितली होती. ग्रॅटिट्यूड टेक्निक आपण बघितली. सो नेक्स्ट आपण बघणार आहे आता फूड रिफ्लेक्सोलॉजी. ओके, फूड रिफ्लेक्सोलॉजी फार इम्पॉर्टंट आहे. फूड रिफ्लेक्सोलॉजी म्हणजे तुमचे जे तळपाय आहे, तळपायाच्या पॉइंटवर आपण प्रेशर देऊन पायाचे जे पॉइंट आहे त्याला प्रेस करून तुम्हाला कुठली पण बिमारी असेल त्या बिमारीला तुम्ही बरे करू शकता. तुम्हाला कुठल्या पण वेदना असेल तर त्या वेदना तुम्ही कुठेही न जाता कमी करू शकता. सो हेल्थ माइंड सोल हे जे फाउंडेशन आहे, हे फाउंडेशन तुम्हाला नॅचरल हिलिंग टेक्निक जे आहेत, नॅचरल हिलिंग टेक्निक तुम्हाला नॅचरल हिलिंग टेक्निकद्वारे तुम्ही कसे स्वतःला बरे करू शकता हे तुम्हाला इथे एज्युकेशन देते. याचं तुम्हाला अवेअरनेस करून देते. ओके, सो आतापर्यंत आपण ओके आतापर्यंतच आपण जे काही राईट फूड बघितलं, राईट माइंडसेट बघितला. ओके, त्याला कोटिंग म्हणून त्याला सपोर्ट म्हणून राईट एक्सरसाइज बघितली. सो रिफ्लेक्सॉलॉजी ही सुद्धा एक नॅचरल हिलिंग टेक्निक आहे. ते तुम्ही स्वतःला बरे करू शकता कुठल्या प्रकारच्या आर्टिफिशियल गोष्टी न घेऊन. ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं होतं की अँटॅसिड खाणं तुम्हाला किती हानिकारक आहे, कारण का ते एसीएलचं लेवल तुमचं कमी करते. एसीएलचं लेवल कमी करल्यामुळे तुम्हाला सिपो सारख्या बिमाऱ्या सुद्धा होतात. सो अँटॅसिड खाण्यासाठी तुम्हाला हानिकारक असतं. तुम्ही अँटॅसिड खायला पाहिजे, खूप मॉडरेट किंवा माइल्ड. डेली अँटॅसिड खाणं तुमच्यासाठी कुठेतरी प्रॉब्लेमॅटिक असू शकतो. सो मेडिसिन मध्ये जर बघितलं तर आपण जर जास्ती प्रमाणामध्ये ओमिटिंग जर तुम्हाला येत असेल तर ओमिटिंगची गोळी जर घेतली तर ओमिटिंगची गोळी घेतल्यामुळे तुमचे जे ओमेट आहे ते ओमेट तुम्हाला बाहेर तुमची बॉडीमध्ये किती ओमेट बाहेर गेलं पाहिजे, पण तुम्ही गोळी खाल्ल्यामुळे ते ओमेट तुमच्या आतमध्येच राहू देता. तो ओमिटिंग येणं किंवा ज्याला आपण म्हणतो की बा उलटी लागणं ज्याला आपण म्हणतो, ही एक डिवाइन प्रोसेस असते. तुमच्या बॉडीमध्ये कुठे गडबडी असली, तुमच्या स्टमकला ते नवीन काहीतरी वाटलं. ओके, तुमचं स्टमक कन्फ्यूज झालं, तुमचं इंटरनल पार्ट इंटेस्टाईन कन्फ्यूज झालं, तर ते वरच्या बाहेर निघून जात असते. त्यामुळे ह्या गोष्टी करणं म्हणजे मेडिसिन्स. सो मेडिसिन्स खाणं आपल्याला कमी का करायचं आहे, कारण तुमच्या शरीराला आर्टिफिशियल सवय तुम्हाला लावायची नाही आहे, तर नॅचरली तुमची बॉडी हील झाली पाहिजे. याच्यासाठी आपल्याला मेडिसिन अवॉइड करायचं आहे. एकदा तुमच्या बॉडीला आर्टिफिशियलची सवय लागली तर तुम्ही नॅचरली हील होऊ शकत नाही. मग तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी गोळ्या लागतील आणि तुमचं शरीर, तुमची इम्युनिटी, ओके, तुमचे काही जे काही केमिकल सिक्रिशन्स आहे ते होणं सर्व पूर्णपणे बंद होऊन जातील. सो मेडिसिन्स मध्ये स्टेरॉइडचं प्रमाण सुद्धा जास्ती असते. त्यामुळे स्टेरॉइड जर तुम्ही जास्ती प्रमाणामध्ये जर घेतलं तर तुमचं नॅचरल जे स्टेरॉइड्स आहे ते नॅचरल स्टेरॉइड तुमचं कमी होऊन तुम्ही आर्टिफिशियल स्टेरॉइड्सवर डिपेंडेबल राहता. सो जाड्या गोळ्या ज्या असतात डायक्लोफेनॅक सारख्या त्या गोळ्या जर घेतल्या तुम्ही जास्ती प्रमाणामध्ये तर तुम्हाला किडनीचा त्रास सुद्धा होऊ शकतो.
त्यामुळे अशा प्रकारच्या नॅचरल टेक्निक्स तुम्हाला यूज करायच्या आहेत. ओके. हिलिंग करायची आहे होपोनोपोनोची, ईएफटीची हिलिंग करायची आहे. ओके. तुम्हाला सगळं क्लिनिंग करायचं आहे, तुम्हाला ग्रॅटिट्यूड करायचं आहे. ह्या सगळ्या हिलिंग टेक्निक आहेत जे तुम्हाला बरे करू शकतात बिमारीतून. तर ही सुद्धा एक नॅचरल हिलिंग टेक्निक आहे. सो तुम्ही त्याच्या सपोर्टनी ही जर टेक्निक केली तर तुम्हाला अजून बेनिफिट चांगल्या प्रकारे मिळायला सुरुवात होणार आहे. ओके. तो हे नॅचरल हिलिंग टेक्निक्स आहेत. हे कशा प्रकारे वर्क करते हे मी तुम्हाला तिथे सांगणार आहे. सुरुवातीला इंट्रोडक्शन. फूड रिफ्लेक्सॉलॉजी म्हणजे काय आहे? तुमच्या तळपायावर तुमच्या संपूर्ण ऑर्गनचे ट्रिगर पॉइंट असतात. त्या ट्रिगर पॉइंटला तुम्हाला प्रेस करायचं असते. तुम्हाला डोकंदुखी असेल तर तुम्ही तुमचे काही पावर पॉइंट असतात, ते पॉइंट दाबले की तुमचे डोकंदुखी बंद होईल. तुम्हाला बॅक पेन असेल, तुम्हाला नी पेन असेल तर काही पॉइंट दाबल्यानंतर ते बरे होतील. तुम्हाला थायरॉइड आहे, डायबिटीज आहे, 500 पेक्षा जास्त बिमाऱ्या फूड रिफ्लेक्सॉलॉजीने बऱ्या होतात. पण तुमच्यासाठी खूप महत्वाची गुड न्यूज आहे. मी तुम्हाला या वेळेस मध्ये आमचा जो क्लब आहे माइंड बॉडी बॅलन्स क्लब, त्याला जॉईन तुम्ही जर केलं तर तुम्हाला फूड रिफ्लेक्सॉलॉजी मी 1-on-1 कन्सल्टेशन मध्ये तुम्हाला तुमच्या बिमारीसाठी, तुमच्या डिसीजसाठी स्पेशली फूड रिफ्लेक्सॉलॉजी मी सेशन तुमच्यासाठी घेणार आहे. फूड रिफ्लेक्सॉलॉजी म्हणजे काय आता आपण बघूया. Food reflexology is a therapeutic technique that involves applying pressure to specific area of the feet. स्पेसिफिक एरियाच्या फीटच्या स्पेसिफिक एरियावर तुम्हाला प्रेशर अप्लाय करून तुम्हाला काय करायचं आहे, रिफ्लेक्स पॉईंट काय करायचे आहे ते ट्रिगर करायचे आहे. ते रिफ्लेक्स पॉईंट तुम्हाला रिफ्लेक्स करायचे आहे. त्याने तुमचं ब्लड सर्क्युलेशनही चांगलं होते. एन्झायटी ट्रेस सारख्या बिमाऱ्या असेल तेही चांगलं होते. तुम्हाला रात्रीला झोप नसेल येत तर तुमच्या तळपायावर एक पॉईंट आहे, तो मी तुम्हाला सांगणार आहे. त्या पॉईंटला तुम्हाला काय म्हणतात त्याला, प्रॉपर मालिश करून प्रेस करून तुम्ही तुमच्या तळपायाला सुद्धा त्याच्या मालिश करून तुम्हाला झोप सुद्धा चांगली लागू शकते. एन्झायटी ट्रेस याने कमी होतो आणि रिलॅक्सेशन तुम्ही फील करणार आहे त्या टेक्निकमुळे. टू प्रमोट रिलॅक्सेशन अँड स्ट्रेस रिलीफ. तुम्हाला थकान होत असेल ऑफिस मधून आल्यानंतर, बॉडी बॉडी लथार्जिक वाटत असेल तर तुम्ही ह्या टेक्निकद्वारे रिलॅक्स फील करू शकता. नॅचरल हिलिंग आपण बघितली. ओव्हरऑल हेल्थ बिंग साठी हे फार इम्पॉर्टंट आहे फूड रिफ्लेक्सोलॉजी. हिची हिस्ट्री जर बघितली तर हिची फिजिशियन थॉमेन 2300 BC टू 300 BC, जवळपास 3 ते 4 वर्ष आधी इजिप्त फिजिशियननी याचा शोध लावला होता. 3 ते 4 वर्ष आधी इजिप्त फिजिशियननी त्या फूड रिफ्लेक्सॉलॉजीचा शोध लावला होता. ओके. चायनाने याला रिटेन्शन थेरी म्हटलेलं आहे. चायनाचे जे मंदिर होते टेम्पल मध्ये होते, नाही चायनामध्ये नाही, ते जापानमध्ये होते. चायनाने याला रिटेन्शन थेरी असं, रिटायरेशन थेरी, सॉरी, रिटायरेशन थेरी असं म्हटलेलं आहे चायनानी. हे चायनाने रिटायरेशन थेरी म्हणून याचा उल्लेख केलेला आहे. चायनामध्ये याचा खूप प्रमाणामध्ये या थेरपीचा यूज केला जातो. कुठलीही गोष्ट बरे करण्यासाठी, आजारातून बरे होण्यासाठी, तुमची इम्युनिटी लेवल वाढण्यासाठी, तुमचं गट एरिया चांगला करण्यासाठी, किंवा तुम्हाला डायजेशनचा प्रॉब्लेम असेल तो चांगल्या करण्यासाठी तुम्हाला त्या थेरपीचा यूज होते. ही थेरपी खूप पॉवरफुल आहे आणि खूप इझी आहे. जापान फिजिशियन टेम्पल 1690 AD, म्हणजे जवळपास दोन नाही 1000 वर्षापूर्वी जापान फिजिशियन हे टेम्पल मध्ये हे थेरपी करायचे. ओके. सो टेम्पल मध्ये म्हणजे त्यांच्या मंदिरामध्ये थेरपी करायचे. आपण बघितलं असेल की जापनीज लोक, जापानचे जे लोक आहेत ते जास्त वर्ष जीवन जगतात. ते का जास्त वर्ष जीवन जगतात? तर ते अशा प्रकारच्या नॅचरल हिलिंग टेक्निकचा यूज करतात. अशा प्रकारच्या नॅचरल हिलिंगद्वारे ते स्वतःला बरे करतात. त्यांचं आयुष्य खूप आहे. हे नॅचरल हिलिंग टेक्निकद्वारे त्यांचं आयुष्य जास्ती आहे. USA मध्ये डॉक्टर विल्यम पिझरगार्ड 19व्या शतकामध्ये डॉक्टर विल्यम यांनी याला मिरिडियन पाथवे असं नाव देऊन हे संपूर्ण USA मध्ये ही थेरपी उदयास आणली होती. याने भरपूर पेशंट चांगले झाले होते. ओके. सो आता आता ही थेरपी इंडियामध्ये आलेली आहे आणि मी याचं एज्युकेशन घेतलेलं आहे. मी सर्टिफाईड आहे.
थेरपिस्ट आहे याचा. आणि ज्या पण याच्यावर मी ट्रीटमेंट केलेली आहे, ज्या पण पेशंटवर, ते फार बरे झालेले आहे. त्यांना गुडघ्याचा त्रास असो, त्यांना सायटिका असो, कुठल्याही प्रॉब्लेम मधून ते बाहेर निघालेले आहे या थेरपीद्वारे. अशा प्रकारे ट्रीटमेंट तुम्हाला करायची असते. याच्या प्रॉपर स्टेप्स असतात. तुम्ही पायावर ही ट्रीटमेंट तुम्हाला करायची असेल, अशा प्रकारची रोलर एक मशीन आहे, मसाजर आहे. तुमची तीन याच्यामध्ये स्टेट ऑफ इक्विलिब्रियम असते याच्यामध्ये. त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं, संपूर्ण पायावर तुम्हाला स्टेट ऑफ इक्विलिब्रियम करायचं असते. म्हणजे तुमची जी एनर्जी इकडे तिकडे डिवाइड झालेली असते, ती एनर्जी प्रॉपर येते. त्यासाठी स्टेट ऑफ इक्विलिब्रियम, एका स्टेटमध्ये तुम्हाला एनर्जी आणण्यासाठी तुम्हाला पायाला सुरुवातीला ट्रीटमेंट करण्याची प्रॉपर मसाज करायची असते. ओके. हे इथे रोलर दिसत असेल, एक रोलर असते छोटं. त्या रोलरनी काय करायचं आहे, ते पॉइंट ऍक्टिव्हेट करायचे आहे. ऍक्टिव्हेशन प्रोसेस असते. त्यानंतर तुम्हाला प्रेशर टेक्निक असते, ती ही असते स्टेट ऑफ इक्विलिब्रियम प्रेशर टेक्निक असते. ओके. अँड तुम्हाला त्याच्यावर नंतर तुम्हाला त्याला प्रेस करावं लागते. मेन प्रेशर टेक्निक, ज्याने तुम्हाला पॉइंटचे ते पार्टला दाबावं लागते. त्याचे टूल्स कोणते कोणते असतात ते पण मी तुम्हाला पुढे आता सांगणार आहे. ओके. नंतर लास्टला परत स्टेट ऑफ इक्विलिब्रियम, परत बॉडीला तुझ्या पायाला तुम्हाला मसाज करायची आहे. तिचे बेनिफिट्स काय? ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह करायला, फूड रिफ्लेक्सॉलॉजी इम्पॉर्टंट आहे. बॅक पेन, हेडॅक यासारख्या अल्टर एलिवेट्स जे पेन असतात याच्यासाठी उपयोग आहे. नी पेन, सायटिका पेन, इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी, डायबिटिक, पीसीओडी, वेट लॉस यासाठी इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर आहे इमोशनल अँड मेंटल बेनिफिटसाठी, रिड्यूस स्ट्रेस अँड एन्झायटीसाठी हे इम्पॉर्टंट आहे. रिलॅक्सेशनसाठी इम्पॉर्टंट आहे. आणि बेटर स्लीपसाठी हे इम्पॉर्टंट आहे. हे बघा, तुमचे दोन पाय तुम्हाला इथे दिसत असाल. हे जे सर्व नाव आहे हे तुमच्या ग्लँड्स आहेत. पिट्युटरी ग्लँड्स आहे, थ्रोट आहे, नेक आहे, इसोफेगस म्हणजे हा तुमचा गळा आहे, डायफ्राम आहे, लिव्हर, शोल्डर, स्प्लीन, किडनी, हे संपूर्ण पार्ट तुमचे दिसतात. हे संपूर्ण तुमच्या पायाचे बॉडी पार्ट आहेत. आणि हे त्याचे काय आहे, ट्रिगल पॉइंट आहे. ओके. हे नेक आहे, थ्रोट आहे, सर्वायकल स्पाइन्स आहे. थ्रोटचा हा संपूर्ण पार्ट आहे. हा तुमचा पायाचा पार्ट आहे. लेफ्ट अँड राईट आहे लेग, याच्यामध्ये तुमचे संपूर्ण पॉइंट असतात, डिवायडेड झालेले असतात. सो याच्यावर आपल्याला प्रेस करायचं असते फूड रिफ्लेक्सॉलॉजी थेरपीमध्ये. दोन पाय बघितले आपण. हा वरचा जो पार्ट असतो हा तुमचा हेडचा असतो. हा जो पार्ट असतो हा दबलेला पार्ट, बोटानंतरचा दबलेला पार्ट, हा चेस्टचा पार्ट असतो. आणि जो तुमच्या पायाचा खड्डावाला पार्ट तुम्ही बघत असाल, तुमचा पाय जर बघितला तर तो अब्डॉमिनल पार्ट असतो. आणि जो फुगलेला भाग असतो तुमचा लास्ट वाला, पेल्विक एरिया असतो. त्याच्यात तुमचे पेल्विक एरिया म्हणजे तुमचे जेनायटल ऑर्गन्स असतात, तुमचे प्रायव्हेट ऑर्गन्स असतात. त्यानंतर याच्यामध्ये पाया गुडघ्याचे पॉइंट असतात, सायटिकाचे इथे पॉइंट्स असतात या संपूर्ण याच्यामध्ये. ओके. सो तुम्हाला इनफर्टिलिटी इश्यू असेल, सु- ते सुद्धा या थेरपीद्वारे इनफर्टिलिटीचा इश्यू सुद्धा बरे होतात. त्यांना कन्सिव्ह नसेल होत, या रिझन मध्ये तुम्हाला ट्रीटमेंट करून तुम्ही कन्सिव्ह करू शकता. सो ही आहे तुमची झोन थेरी. अशा प्रकारे ही तुमची बॉडी आहे. अशा प्रकारे हे तुमचे लेफ्ट अँड राईट लेग्स आहे. आणि अशा प्रकारे लेफ्ट अँड राईट लेग्स मध्ये अशा प्रकारे तुमचे डिवाइड केलेलं आहे तुमची बॉडी. आणि तुमचे दोन, समजा हे दोन पाय, हे पायाचे पंजे किंवा हाताचे पंजे, याच्यावर तुमच्या बॉडीचे संपूर्ण पार्ट लेफ्ट अँड राईट हँड मध्ये डिवाइड, लेफ्ट अँड राईट लेग्स मध्ये डिवाइड झालेले असतात. किंवा हँड मध्ये सुद्धा तुमचे सेम पॉइंट असतात. ओके.
सो हे अशा प्रकारे हा पाय दाखवलेला आहे. हा तुमचा जो हेडचा रिजन आहे, हा तुमचा चेस्टचा रिजन आहे, हा तुमचा स्टमकचा रिजन आहे, हा तुमचा खाली डायजेस्टिव्ह इंटेस्टाईन स्मॉल इंटेस्टाईनचा, हा पेल्विकचा रिजन आहे तुमचा. याच्यामध्ये सर्व हा फुगलेला भाग तुमच्या याच्यामध्ये सर्व गोष्टी येतात. त्याच्यामध्ये तुमचं तुम्हाला गुडघेदुखी असेल, ओके, बॅक पेन असेल, बॅक पेन साठी तुमचा हा जो पार्ट असतो, हा बॅक पेन हा स्पायनल कॉर्ड असतो. तुमची बॉडी जर दोन याच्यामध्ये डिवाइड केली, तर दोन पायामध्ये तुमची बॉडी संपूर्ण डिवाइड केली जाते. हे काही टूल्स आहेत. हे जे टूल्स आहे यांनी तुमच्या बाळाला प्रेशर दिला जातो. तो तुम्ही आमच्या क्लबला जॉईन झाल्यानंतर आम्ही तुम्हाला हे टूल्स कुठे अवेलेबल होतील, कशा प्रकारे तुम्हाला थेरपी करता येईल, ते मी तुम्हाला ऑनलाईन सेशनद्वारे तुमच्या डिसीज अकॉर्डिंग टू युअर डिसीज मी तुम्हाला ते थेरपी काय करून देतो, करून दाखवतो. गॉट इट. हे झालं फूड रिफ्लेक्सॉलॉजी, ते मी तुम्हाला बोनस म्हणून देत होतो. त्यानंतर थेरोपॅटिक योगा. थेरोपॅटिक योगा डिस्कवर द पॉवर ऑफ थेरोपॅटिक योगा टू मॅनेज अँड हील फिजिकल अँड मेंटल हेल्थ कंडिशन. त्या पद्धतीनं फूड रिफ्लेक्सॉलॉजी आपण बघितलं. त्या पद्धतीनं थेरोपॅटिक योगा हे पण तुमच्यासाठी एक बोनस आहे. हे पण माझा जे क्लब आहे, ज्या क्लब बद्दल मी तुम्हाला थोड्या वेळात माहिती सांगणार आहे, त्याच्यामध्ये मी थेरोपॅटिक योगा बद्दल सुद्धा तुम्हाला समजून सांगत असतो. थेरोपॅटिक योगाचे मी तुम्हाला पीडीएफ देतो. थेरोपॅटिक योगाचे मी तुम्हाला व्हिडिओ देतो, ते बघून तुम्हाला पर्टिक्युलर डिसीजसाठी, थेरोपॅटिक योगा म्हणजे तुम्हाला पर्टिक्युलर डिसीज आहे त्यासाठी स्पेशल कुठले कुठले योगा आहेत ते योगा आपण शिकवतो. प्लस आपण फूड रिफ्लेक्सॉलॉजी करून घेतो. प्लस तुमचं हो पुन्हा ईएफटी हिलिंग्स राहते. तुमचा डाएट प्लॅन असतो, गट एरियासाठी काम केलं जाते. एवढ्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुम्ही जास्तीत जास्त वर्ष जीवन सुद्धा जगू शकता, चांगलं जीवन जगू शकता. तुम्ही यंग फील करता, एक खूप चांगलं लाईफ तुम्ही जीवन चांगलं लाईफ तुम्ही जगसाल तुमच्यासाठी, तुमच्या फॅमिलीसाठी. इव्हन इफ तुम्ही एक चांगली लिगसी सोडून जासाल एक चांगल्या हेल्थची. ओके. हा जो थेरोपॅटिक योगा आहे, दिस प्रोग्राम कंबाईन्स योगा थेरपी विथ पर्सनलाइज्ड गायडन्स टू ऍड्रेस इश्यू द क्रोनिक पेन, डायबिटीज, हायपरटेन्शन, एन्झायटी अँड मोर. क्रोनिक पेन असेल, डायबिटीज असेल, हायपरटेन्शन असेल, थायरॉइडचा प्रॉब्लेम असेल, सर्वांसाठी तुम्हाला पीडीएफ भेटली जाते. ऍसेसेबल टू द कम्फर्ट ऑफ द होम. तुम्ही घर बसल्या ह्या ट्रीटमेंट, दोन्ही ट्रीटमेंट करू शकता कुठेही न जाता. तुमची हिलिंग असो, योगा थेरपी असो किंवा फूड रिफ्लेक्सॉलॉजी असो, त्या टेक्निक अशा आहे की तुम्ही घरी बसून स्वतः स्वतः करू शकता. तुम्हाला कुठेही जाण्याचं काम नाही. सो हाच तो प्रोग्राम आहे बी युअर डॉक्टरचा. आणि ह्याच त्या सगळ्या प्रोसेस आहे बी युअर ओन डॉक्टरच्या, की तुम्ही स्वतःचे डॉक्टर स्वतः घरच्या घरी बनणार. कुठले कुठले आसन, कशा प्रकारे आसन्स असतात, अशा प्रकारे आमचं ऑनलाईन सेशन्स असतात. ओके. आमचे ऑनलाईन सुद्धा सेशन्स असतात. याच्यामध्ये आपण टीटीके विथ उषापान, पादवगती, जानू नमन, जानू संकारासन, नौकासन, सूर्य मुद्रा, वरुण मुद्रा. ओके. थेरपeutic योगा, डाएट प्लॅन, प्राणायाम, मुद्रा, मेडिटेशन. डाएट प्लॅन, प्राणायाम, मुद्रा, मेडिटेशन, काहीतरी ह्या योगाच्या स्टेप आहेत. पाच, जानू नमन, जानू शंकरासन, पार्श्वगती, हे सूर्यनमस्कार आहेत. सो ह्या जे तुम्हाला मी इथे सांगितलेलं आहे, ते कुठल्या कुठल्या डिसीजसाठी तुम्ही आहे. इन जनरल डिसीज मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करतोय. तुम्हाला कॉन्स्टिपेशन असेल, डायबिटीज असेल, हायपर टेन्शन असेल, हायपर ऍसिडिटी जास्त प्रमाणात मध्ये असेल, थायरॉइडचा प्रॉब्लेम असेल, मायग्रेन असेल, व्हेरिको वेन्स असेल, सायटिका पेन असेल, लोअर बॅक पेन असेल, सर्वायकल स्पॉन्डिलिसिस असेल, नी पेन असेल, अस्थमा असेल, किंवा पीसीओडी असेल, पीसीओएस असेल, डिप्रेशन असेल, स्ट्रेस असेल, एन्झायटी असेल, नी पेन असेल, अर्थायटिस असेल, त्या सगळ्यासाठी योगा थेरपी किंवा फूड रिफ्लेक्सॉलॉजी किंवा हे सर्व हिलिंग्स तुम्ही या सगळ्या डिसीजसाठी किंवा याच्या व्यतिरिक्त वेगळ्या डिसीजसाठी, एन्झायटी, स्ट्रेस, डिप्रेशन याच्यासाठी किंवा अजून कुठल्या डिसीज त्यासाठी आपण करू शकतो. अशा प्रकारे मी तुम्हाला अ, योगा थेरपी बद्दल सांगितलं. सो आता सर्वांना
सर्वांसाठी मी अमेझिंग सेशन तुमच्यासाठी आता इथे प्रेझेंट करतो आहे. सर्वांना व्हिडिओ कॅमेरा ऑन करायचा आहे. येस अमृता मॅम, व्हिडिओ कॅमेरा ऑन करा. खूप अमेझिंग टीयर्स ऑफ जॉयचा एक्सप्रेस आपण घेणार आहे. तर तुम्ही लोक सर्व लकी आहे जे आज इथे प्रेझेंट आहे. ग्रुपला खूप लोक आहे पण खूप लोक जॉईन नाही झालेले आहे. ओके. सो तुम्ही जॉईन झालेले आहे, तुम्ही खूप लकी आहे. तुम्हाला हा एक्सपिरियन्स करायला मिळतो आहे. ओके. सो ही डिवाइन एनर्जी तर तुम्ही इथे जॉईन झालेला आहेत. बाकी गोष्टी तर खूप चालतच राहतील. बाहेर फिरणं जे काही असेल ते तर चालतच राहील, पण ह्या गोष्टी फार इम्पॉर्टंट आहे हेल्थ अवेअरनेसच्या. ह्या आपण कधी करणार आहे. मी ग्रुपला एक मेसेज टाकतो आहे. आपण टीयर्स ऑफ जॉयला सुरुवात करूया, जेणेकरून जे लोक पण प्रेझेंट नसतील ते लोक जॉईन होतील आणि टीयर्स ऑफ जॉयचा सर्वांना एक घोट पाणी प्यायचं आहे. तर व्हिडिओ कॅमेरा ऑन करा. येस, व्हिडिओ कॅमेरा ऑन करायचा आहे. हो, पुणे पुणेचे
टीयर्स ऑफ जॉयला आपण सुरुवात करणार आहे. सर्वांना एक लांब श्वास घ्यायचा आहे. टेक अ डीप ब्रेथ. डोळे बंद करायचे आहे. डोळे बंद करून एक लांब श्वास घ्यायचा आहे. टेक अ डीप ब्रेथ. अगेन टेक अ डीप ब्रेथ. डोळे बंदच ठेवायचे आहे. आता मी तुमच्या समोर एक पेयर लावतो आहे. ओके. ही पेयर तुमच्या दादाजींनी तुमच्यासाठी म्हटलेली पेयर आहे. तुम्हाला इमॅजिन करायचं आहे की तुम्ही एक छोटे बाळ आहे आणि तुमचे आजोबा तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्हाला काहीतरी सांगता आहे. तुम्हाला इमॅजिन करायचं की तुम्ही एक लहान बाळ आहे, छोटे बच्चे आहे आणि तुमचे आजोबा तुम्हाला काहीतरी सांगता आहे. तुमचा जन्म आताच झालेला आहे असं तुम्हाला इमॅजिन करायचं आहे. डोळे बंद ठेवायचे. हाँ पापा। नहीं, अभी नाम नहीं सोचा है। हाँ पापा। नहीं, अभी नाम नहीं सोचा है। हाँ, इधर ही है। कल डिस्चार्ज हो गया अंजलि। पापा, आप कुछ बोलिए ना मुन्ने से। आप कुछ बोलेंगे? ये लीजिए, बात करिए अपने मुन्ने प्यारे मुन्ना, इस दुनिया में तुम्हारा स्वागत है। ये बहुत ही सुंदर, अनोखी और प्यारी जगह है और तुम्हें इसे और भी सुंदर और भी प्यारी बनाने के लिए भेजा गया है। भेजा किसने? ये आज तक कोई नहीं जान पाया और शायद जान के कुछ हासिल भी नहीं होगा। इसलिए ऐसे सवालों पर अपना समय बर्बाद मत करना। हम सबके पास एक सीमित समय होता है और जितना भी हो कम ही होता है। इस दुनिया में इतना कुछ है देखने को, जानने को, महसूस करने को कि तुम्हारे पास थोड़ा भी वक्त नहीं है बर्बाद करने को। संभावनाएं असीम है। तुम कुछ भी बन सकते हो, कुछ भी कर सकते हो, इस दुनिया को बदल सकते हो। हर दिन कुछ नया करना, कुछ नया सीखना, कुछ नया समझना। और अगर कभी किसी काम को लेकर मन में दुविधा हो तो याद रखना, ना करके पछताने से कहीं बेहतर है करके पछताना। क्योंकि कोई काम करके अगर कुछ और ना भी मिला तो तजुर्बा मिलेगा और वो बहुत ही कीमती होता है। हर चीज का तजुर्बा करना, लेकिन किसी भी चीज की आदत मत डालना। तजुर्बे तुम्हें सही और गलत में फर्क करना सिखाएंगे, गलतियां करने से बचाएंगे। पर गलतियां करने से डरना मत। गलतियां वही करते हैं जो कुछ करते हैं। अपनी गलतियों की जिम्मेदारी लेना, उन्हें सुधारना, दूसरों की गलतियों को माफ करना, उन्हें उसे सुधारने का मौका देना। कोई जानबूझकर गलती नहीं करता, कोई जानबूझकर बुरा बर्ताव भी नहीं करता। किसकी जिंदगी में क्या चल रहा है ये कोई नहीं जानता। इसलिए सबको वही मौके देना जो खुद को दोगे। सबसे उतनी ही नरमी बरतना जितना खुद पे बरतोगे। सबकी इज्जत करना, सब पे भरोसा करना और सबसे प्यार करना। इस दुनिया में प्यार की बहुत कमी है बेटा, और सबको इसकी बहुत जरूरत है। तुम्हें भी होगी। मांगने में हिचकिचाना मत और दिखाने में झिझकना मत। जिंदगी बहुत छोटी है, शर्म के लिए, संकोच के लिए। आए ना आए,
जी खोल कर नाचना, गला फाड़ के गाना, मन भर के खाना, खुल के हंसना और जोर से रोना, जैसे तुम अभी रो रहे थे फोन पर। बस शरीर से ही बड़े होना, मन से नहीं। जिस दिन अंदर से ये बचपना गया, ये मासूमियत गई, उस दिन समझो जिंदगी गई। भविष्य के बारे में सोचना, पर चिंता मत करना। बीते दिनों को याद करना, पर उनमें खो मत जाना। जिंदगी में कुछ अच्छे दिन आएंगे, कुछ बुरे। अच्छे दिनों में घमंड न करना और बुरे दिनों में हताश ना होना। सफलता का सारा श्रेय खुद को मत देना और असफलता का जिम्मा दूसरों पे मत थोपना। बेटा बस आगे बढ़ते जाना, खुशियां बांटते जाना, और ये जरूर याद रखना कि तुम्हें यहाँ सिर्फ एक ही कारण से भेजा गया है, कि तुम इस दुनिया को और भी सुंदर और भी प्यारी जगह बना सको। ढेरों आशीर्वाद के साथ तुम्हारा दादा। डोळे बंदच ठेवायचे आहे. इमॅजिन करायचं आहे तुम्हाला इथे तुमचा जन्म कशासाठी झालेला आहे, तुम्हाला या धर्तीवर का पाठवलेला आहे, हा विचार करायचा आहे. तर तुम्हाला तुमची हिलिंग करणं जरुरी आहे. तुम्हाला हील होणं जरुरी आहे. तुमच्या रिलेशनशिप एरियामध्ये, तुमच्या मनी, तुमच्या हेल्थ, तुमच्या करिअर मध्ये तुम्हाला हील व्हायचं आहे. तुमचं उत्तर यस असेल तर नमस्कार करून एकदा डिवाइन डिवाइन एनर्जीला बोला, हे डिवाइन एनर्जी प्लीज सपोर्ट मी, हे डिवाइन एनर्जी प्लीज हेल्प मी, प्लीज हेल्प मी, हे युनिवर्स प्लीज हेल्प मी, युनिवर्स प्लीज हेल्प मी, प्लीज हेल्प मी. थोडी बंद करून बोलायचं आहे. दोन्ही हात आपल्या हृदयावर ठेवायचे आहे. दोन्ही हात आपल्या हृदयावर ठेवून आपल्याला हिलिंग करायची आहे. तुम्हाला इमॅजिन करायचं आहे हिलिंग सुरू असताना माझा कॅमेरा ऑफ राहू शकतो. तुम्हाला कॅमेरा ऑन ठेवायचा आहे, डोळे बंद ठेवायचे आहे. तुम्हाला इमॅजिन करायचं आहे लहानपणापासून तर मोठ्यापर्यंतचे दिवस तुमचे कसे आहे. लहानपणीचे बालपण तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे. सो आपण सगळ्यात जास्ती तर डिस्कनेक्ट होत असेल तर ते आपल्या आई वडिलांना डिस्कनेक्ट होतो. जसं जसं आपण मोठं होत जातो तसं तसं आपण आपल्या आई वडिलांपासून डिस्कनेक्ट होत जातो. तर तुम्हाला आता मौका मिळालेला आहे ज्या आई वडिलांची माफी मागायची. सो आपण आपल्या आई वडिलांची आता मनापासून माफी मागणार आहे. आपण आपली आता हिलिंग करणार आहे. तुम्हाला बोलायचं आहे की डिअर आई, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. हे डिअर आई, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. तुम्हाला माझ्या मनात बोलायचं आहे आई, मला माफ कर, मी तुला समजू नाही शकलो. आई, मला माफ कर, मी तुझ्या भावना दुखवल्या असेल तर. डिअर आई, मी तुला जज केलं, मी तुला समजू नाही शकलो. हे डिअर आई, मला मनापासून माफ कर, माझी चुकी झाली.
तुझ्या अहंकारामुळे मी तुला जज केलं. हे डिअर आई, मला माफ कर. मी तुला समजू नाही शकलो डिअर आई. हे डिअर आई, मी तुला समजू नाही शकलो. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. हे डिअर आई, आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. हे आई, मला माफ कर. मी तुझे निर्णय कधी स्वीकारले नाही. मी तुझ्यावर कधी टीका केली. त्यासाठी मला खूप वाईट वाटलं. हे डिअर आई, आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आई, मी तुला प्रेमाने, आनंदाने स्वीकारतो आणि माझ्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करतो. हे आई, मी नकळत तुला खूप दुखवलं ग. मला माफ कर. मी असं करायला नको होतं. जेव्हा तुला माझी गरज होती तेव्हा मी तुझ्याकडे नव्हतो. तुमच्या आईला मनापासून माफी मागा. हे आई, मी तुला समजू शकलो नाही ग. तुझ्या प्रेमाला समजू शकलो नाही. हे डिअर आई, मला माफ कर. मी तुला सतत जज केलं. तुझे प्रयत्न नाकारले. तुझ्या भावनांना दुर्लक्षित केलं आई. हे डिअर आई, आय एम व्हेरी सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. तुमची आई या जगामध्ये असेल किंवा नसेल, जिथे कुठे असेल, तिच्यासाठी मनापासून माफी मागा. तुमचाही तुमच्यासाठी सर्व काही असते. आई, हे डिअर आई, मी तुझी सावली नव्हतो, पण तू माझ्यासाठी सूर्य होतीस. हे आई, मी तुझी सावली नव्हते, पण तू माझ्यासाठी सूर्य होतीस. मला समजायला वेळ लागला. आता तर प्रत्येक कष्ट, प्रत्येक वेदना मी समजू शकतो. हे डिअर आई, आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. थँक यू आई, तू माझ्यावर इतकं प्रेम करायसाठी, माझी इतकी काळजी घेण्यासाठी. हे डिअर आई, थँक यू. आय लव्ह यू. हे डिअर आई, मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतो. दोन्ही हात समोर करायचे आहे. दोन्ही हात समोर करू. तुमच्या आईला तुमच्या जवळ बोलवायचं आहे. इमॅजिन करायचे आहे तुमची आई तुमच्या समोर आहे आणि तुमच्या आईला मला हक करायचा आहे. तुमच्या आईला हक करायचा आहे. टाईम चला, हक करा तुमच्या आईला. टाईम हक करून तुमच्या आईला बोलून द्या, हे डिअर आई, आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. तुमच्या आईला टाईट हक करायचं आहे, बोलून द्यायचं आहे, डिअर आई, आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी.
Thank you. I love you. Hey dear Ai, I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. Hey dear Ai, I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. दोन्ही हात जोडायचे आहे. दोन्ही हात जोडून तुमच्या वडिलांना, तुमच्या बाबांना इमॅजिन करायचं आहे तुमचे बाबा तुमच्या समोर आहे. मला बोलायचं आहे, बाबा मला माफ कर. मी तुला कधीच समजून घेतलं नाही. तुझ्या कठोर प्रेमामागच्या हृदय मी पाहू शकलो नाही. तुझ्या कठोर प्रेमामागचं हृदय कधीच समजू शकलो नाही. हे डिअर बाबा, मी तुझ्या प्रत्येक कठीण निर्णयावर प्रश्न उपस्थित केले, पण आता मला समजते आहे तुझ्या प्रत्येक कृतीमागे माझं भलं होतं. हे बाबा, मला समजते आहे तुझ्या प्रत्येक कृतीमागे माझं भलं होतं. तुझ्या कष्टाची किंमत मी कधीच जाणली नाही. मी प्रत्येक दुर्लक्षासाठी, माझ्या प्रत्येक दुर्लक्षासाठी बाबा मला क्षमा कर. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. बाबा, माझ्या मागील कोणत्याही कर्मामुळे मी तुला वेदना दिल्या असेल तर मला माफ कर. हे डिअर बाबा, आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. तुम्हाला सर्वत्र बाबा याच्यासाठी थँक यू. हे बाबा, मी तुला दोष दिला, मी कधी तुला चुकीने समजलो, त्यासाठी आय एम व्हेरी सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. हे डिअर बाबा, आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. बाबा, मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतो. मी तुला संपूर्ण स्वीकारतो. हे डिअर बाबा, आय लव्ह यू. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. त्या चुकीमुळे मला माफ कर. हे डिअर बाबा, प्लीज फॉरगिव्ह मी. प्लीज फॉरगिव्ह मी. आय लव्ह यू. हे बाबा, मी तुला समजू शकलो नाही, मला माफ कर. ते दोन्ही हात समोर करायचे आहे. तुमच्या बाबाला तुम्हाला हक करायचा आहे. तुमच्या बाबाला तुम्हाला हक करायचा. डिअर बाबा, डिअर पप्पा, आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. हे डिअर बाबा, आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. हे डिअर बाबा, आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. हे डिअर बाबा, आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. हे डिअर बाबा, सॉरी. प्लीज थँक यू. आय लव्ह यू.
हे डिअर बाबा, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव मी. थँक यू, आय लव्ह यू. हे डिअर बाबा, हे डिअर बाबा, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव मी. थँक यू, आय लव्ह यू. तुम्हाला एक स्पेशल पर्सन, तुम्हाला इमॅ तुम्हाला इमॅजिन करायचं आहे त्या पर्सनला, की ज्या पर्सनला तुम्हाला सॉरी बोलायचं आहे. जो कोणी व्यक्ती असेल, जो कोणी स्पेशल व्यक्ती असेल, त्या व्यक्तीचं नाव घेऊन तुम्हाला ची माफी मागायची. हे डिअर, माझ्याकडून तुझ्या भावना दुखवल्या असेल, खूप दुःख झालं असेल, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव मी. थँक यू, आय लव्ह यू. सॉरी, प्लीज फॉरगिव मी. थँक यू, आय लव्ह यू. सॉरी, प्लीज फॉरगिव मी. थँक यू, आय लव्ह यू. तुम्हाला इमॅजिन करायचं आहे, तुमच्या कानावाटे, तुमच्या शरीरातून संपूर्ण धुवा, काळा धुवा बाहेर निघते आहे. ही तुमची निगेटिव्ह एनर्जी आहे, तुमची पूर्णपणे बाहेर निघते आहे. तुम्ही पूर्णपणे हील होत आहे, रिलॅक्स होत आहे, रिलॅक्स. ब्लू कलरची एनर्जी इमॅजिन करायची आहे. रिलॅक्स होत आहे. एक डिवाइन एनर्जी चा एक्सपिरियन्स तुम्हाला येतो आहे. एक डिवाइन, डोळे बंदच ठेवायचे आहेत. हळूहळू दोन्ही हात रब करायचे आहेत. हे तुमचे डोळे ओपन करायचे आहेत. नॉर्मल अवस्थेत ठेवायचे. तो हे एक टीयर्स ऑफ जॉय एक्सपिरियन्स होतं. तुम्हाला कसं वाटलं मला नक्कीच शेअर करा. सो मित्रांनो, हे अशा प्रकारे आपलं 3 days टू सेल्फ केअर मास्टरीचा हा प्रोग्राम होता. ओके. आम्ही माइंड बॉडी बॅलन्स क्लब, एक पेड क्लब आहे आपलं. त्याच्याबद्दल मी तुम्हाला आता इथे माहिती सांगणार आहे. तुम्ही जर ॲग्री करत असाल तर मी तुम्हाला संपूर्ण माहिती आता इथे सांगतो आहे. तुम्ही कसे त्या प्रोग्रामला जॉईन करू शकता. ओके. हा प्रोग्राम तुमच्यासाठी का इम्पॉर्टंट आहे? हा प्रोग्राम जो आहे माइंड बॉडी बॅलन्स क्लब, हा जो प्रोग्राम आहे जो मॉर्निंगला 9 AM ला असतो. ओके. हा प्रोग्राम ऑलरेडी सुरू आहे आणि येत्या मंडे पासून याची नवीन बॅच स्टार्ट होते आहे. ओके. सो इथे मी सर्वजण जितके लोक प्रेझेंट आहे त्यांना जरूर रिकमेंड करेल की प्रत्येकाने ह्या प्रोग्रामला जॉईन होणं फार जरुरी आहे. हा प्रोग्राम का जरुरी आहे? तर तुमच्या आणि तुमच्या परिवाराची लाईफ चेंज करायसाठी, तुमच्या आणि तुमच्या परिवाराच्या हेल्थमध्ये परिवर्तन आणण्यासाठी तुम्हाला हा प्रोग्राम जॉईन करणं फार जरुरी आहे. हा एक मॅजिकल प्रोग्राम असणार आहे तुमच्यासाठी, जो की 5 दिवस चालणार आहे. ओके. आणि हा 3 महिन्याचा किंवा 1 महिन्याचा प्रोग्राम तुम्ही जॉईन करू शकता. हा जो प्रोग्राम आहे
हा मंडे टू फ्रायडे पर्यंत हा प्रोग्राम राहील. सॅटर्डे संडे तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. तुम्हाला हा प्रोग्राम जरुरी आहे, कारण का तुम्ही नॅचरली कसे स्वतःला हील करू शकता हे तुम्हाला या प्रोग्राम मध्ये शिकायला मिळणार आहे. सो तसंच तुम्ही एक कुठेही न जाता फूड रिफ्लेक्सॉलॉजी थेरपीद्वारे कसे स्वतःला बरे करू शकता. या प्रोग्राममध्ये तुमचे हेल्थ, रिलेशनशिप, मनी आणि करिअर या सगळ्या गोष्टीवर तुमची हिलिंग केली जाते. सो आपण या प्रकारे आता या 3 सेशनमध्ये हिलिंग बघितल्या, गट वेलनेस बघितलं. पण हे 4 दिवसाच्या प्रोग्राम मध्ये नाही होत. तर हे तुम्हाला, हा जो प्रोग्राम आहे हा तुम्हाला रेग्युलर याची प्रॅक्टिस पाहिजे आहे. रेग्युलर याचं नॉलेज असायला हवं आहे. सो रेग्युलरिटी जेव्हा तुमची याची राहील, जेव्हा तुम्ही डीप लेवलला याची प्रॅक्टिस कराल, तेव्हा तुमचे एन्झायटी, स्ट्रेस, डिप्रेशन किंवा हेल्थ इश्यूज आहेत त्या दूर होतील. ओके. सो तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला एक मेंटॉर असणं फार जरुरी आहे. तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला हेल्थ कोच असणं जरुरी आहे, तो तुम्हाला प्रॉपर गाईड करेल की कशा प्रकारे तुमचा गट एरिया असला पाहिजे, काय फूड तुम्ही खाल्लं पाहिजे, काय तुमचा राईट फूडचा एरिया असला पाहिजे, तुमचं हेल्थ रिलेशनशिप कसं असलं पाहिजे, तुमचं करिअर कसं असलं पाहिजे. याच्यासाठी तुम्हाला एक मेंटॉर असणं तुमच्या लाईफमध्ये फार जरुरी आहे. ओके. सो माझ्या पण लाईफमध्ये कोणतरी मेंटर होता, कोणाकडून मी शिकलो, तरच माझ्या हेल्थमध्ये, माझ्या करिअर रिलेशनशिपमध्ये भरपूर परिवर्तन झालेलं आहे. तर तुम्हाला पण तुमच्या लाईफमध्ये ह्या गोष्टी असायला हव्यात. ओके. सो मी तुम्हाला माझ्या पीपीटीवर आमचा जो पेड प्रोग्राम आहे त्याची डायरेक्टली माहिती सांगतो आहे. ओके. तर मी तुम्हाला पीपीटीवर प्रोग्रामची माहिती देतो. तर आमच्या प्रोग्रामची फीज का राहणार आहे, एक आमचे रेग्युलर फीज का असते हो पूर्ण पूर्ण बाकी प्रोग्रामची. तर तुम्हाला हा प्रोग्राम खूप पॉवरफुल वाटला असेल 3 दिवसाचा. मी 3 दिवसामध्ये तुम्हाला इतकं नॉलेज देऊ शकतो. तर जेव्हा तुम्ही आमच्यासोबत जुडसाल 1 महिन्यासाठी, 3 महिन्यासाठी, तर तुमच्या लाईफमध्ये किती परिवर्तन येणार. तर 3 दिवसामध्ये तुम्हाला एवढं नॉलेज भेटू शकते. तर तुम्ही जेव्हा आमच्या पेड प्रोग्राम मध्ये येणार, मॉर्निंगच्या जे माइंड बॉडी बॅलन्स वाला एज्युकेशनच्या फाउंडेशनद्वारे जो प्रोग्राम आहे माइंड बॉडी बॅलन्स क्लब, त्या क्लबला जर तुम्ही झाल्या तर तुमच्या लाईफमध्ये किती चेंजेस येणार आहे हे तुम्ही विचार करा. ओके. कुठेतरी तुमच्या हेल्थमध्ये परिवर्तन करायला तुम्हाला एक स्टेप उचलावीच लागेल. सो हिलिंग, हो पुनपुनची हिलिंगची रेग्युलर प्राइस 2000 असते आमची. ओके. फक्त हो पुनपुन हिलिंग, ज्याच्यामध्ये आपण तुम्हाला हो पुनपुन हिलिंग शिकवतो. इयर्स ऑफ जॉय सुद्धा राहतो, ऍडव्हान्स हिलिंग राहते आणि बेसिक हो पुनपुन हिलिंग राहते. सो इमोशनल फ्रीडम टेक्निक, EFT टेक्निक आहे. त्या टेक्निकची रेग्युलर प्राइस 2000 रुपये असते. ओके. ज्यामध्ये तुमचे जे इमोशन्स आहेत ते इमोशन्सवर काम केले जाते. त्यानंतर तुमचं ग्रॅटिट्यूड हिलिंग जी आहे तिची व्हॅल्यू 1500 रुपये असते. आणि ही व्हॅल्यू सुद्धा फार कमी आहे. ग्रॅटिट्यूड हिलिंगचं टेक्निक तुम्ही 1 मंथचं जेव्हा पॅकेज घेसाल, जी 1500 रुपये असते, हे 1 मंथचे पॅकेजेस मी तुम्हाला सांगतो आहे. ज्या पद्धतीने आपण इथे बघितलं, 2000 रुपये हो पुनपुनचे, तसेच 2000 रुपये EFTचे, 1500 रुपये ग्रॅटिट्यूड टेक्निकचे. त्याचे तुम्हाला कम्प्लीट ज्या पद्धतीने आज आपण तुमच्या संपूर्ण हेल्थसाठी ग्रॅटिट्यूड केलं, त्या पद्धतीनेच आपण तुमच्या संपूर्ण लाईफमध्ये ज्या पण चांगल्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये झालेल्या आहेत त्यासाठी आपण ग्रॅटिट्यूड करतो. त्यानंतर फूड रिफ्लेक्सॉलॉजी 3000 रुपये. जेव्हा फूड रिफ्लेक्ससाठी साठी माझ्याकडे कोणी पेशंट येते, तेव्हा त्यांच्या एका पेशंटकडून माझे 7000 रुपयाचा पॅकेज मी घेत असतो. पण 3000 रुपयामध्ये मी तुम्हाला ऑनलाईन फूड रिफ्लेक्सॉलॉजीचं कम्प्लीट ट्रेनिंग देतो, वेगवेगळ्या तुमच्या डिसीजवर. त्यानंतर योगा थेरपी,
डिसीज वाईज योगा, तुम्हाला कोणता योगा कोणत्या डिसीज साठी कसा करता येईल याचं ऑनलाईन ट्रेनिंग असो, याचे 1500 रुपये असतात. तो याचं ओव्हरऑल जर पॅकेज बघितलं एका महिन्याचं तर 10,000 रुपये असते. आणि हे पॅकेज सुद्धा फार कमी आहे. ओके. सो तुमच्यासाठी एक स्पेशल ऑफर आहे, जी की आहे 5,500 मध्ये हे तुम्हाला तिन्ही कोर्स मिळणार आहेत एका मंथसाठी. याची 10,000 रुपये व्हॅल्यू आहे, पण 50% ऑफ मध्ये 5,500 मध्ये तुम्हाला हे संपूर्ण कोर्स काय भेटणार आहेत, 5,500 रुपयामध्ये फक्त हे कोर्स मिळणार आहे. तो किती लोक इंटरेस्टेड आहे? बट तुमच्यासाठी गुड न्यूज आहे, आणि हे लास्ट गुड न्यूज असणार आहे माझ्याकडून. मार्च एंडिंग आहे, गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाचा आहे. नवीन वर्षामध्ये तुम्हाला तुमच्या हेल्थमध्ये परिवर्तन करण्यासाठी डिसिजन घ्यायची आहे. ओके. तुमच्यासाठी गुड न्यूज ही आहे, नवीन वर्षामध्ये 1,999 रुपये मध्ये तुम्हाला 1 मंथ साठी तुम्ही पॅकेज बुक करू शकता. आणि 3 मंथ साठी तुम्ही 5,000 रुपयामध्ये हे सर्व कोर्सेस बुक करू शकता, ज्याच्यामध्ये ऑनलाईन तुम्हाला हे सर्व शिकवण्यात येणार आहे. तो याच्यामध्ये बोनस काय आहे, 1-to-1 कन्सल्टेशन राहणार आहे. हिलिंग विथ ऑल 4 एरियाज, जसं HRM-C म्हणजे हेल्थ, रिलेशनशिप, मनी आणि करिअर, या चारही एरियावर तुमचं हिलिंग होणार आहे. फूड रिफ्लेक्सॉलॉजी आणि योगा PDF तुम्हाला मिळणार आहे. आणि NLP हिलिंग टेक्निक सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे. नवीन मेडिटेशन सुद्धा मिळणार आहे. आणि अजून एक गुड न्यूज आहे, आमचा चक्रा हिलिंगचा प्रोग्राम येतो आहे. त्या चक्रा हिलिंगचा प्रोग्राम जे लोक 3 महिन्याचा रजिस्टर करतील त्यांना तो चक्रा हिलिंगचा प्रोग्राम कम्प्लिटली 50% डिस्काउंट मध्ये भेटणार आहे. जे लोक 3 महिन्याचा आमचा प्रोग्राम एनरोल करतील ते. आणि जे लोक 1 मंथचा एनरोल करतील त्यांच्यासाठी एक बेसिक हो पुन्हा पुन्हा हिलिंग क्लब माझं येते आहे, त्यांना तो प्रोग्राम फ्री मध्ये मिळणार आहे. पण त्यांना सेवन सेवन चक्राद्वारा प्रोग्राम फ्री मध्ये नाही मिळणार आहे. 7 चक्राचा प्रोग्राम फक्त 3 मंथचे जे एनरोल करतील त्यांना भेटणार आहे. पण 1 मंथ वाल्यांना एक बोनस आहे, तो म्हणजे की आमचं बेसिक हिलिंग क्लब येते आहे, ते तुम्हाला 1 मंथच्या प्रोग्रामवाल्यांना फ्री भेटणार आहे. आणि 3 मंथ साठी तुम्हाला ह्या दोन्ही बेसिक सुद्धा फ्री भेटणार आहे. हो पुन्हा हिलिंग बेसिक हिलिंगचा क्लब सुद्धा फ्री भेटणार आहे. तसंच तुम्हाला चक्रा हिलिंग मध्ये 50% डिस्काउंट भेटणार आहे. प्लस ह्या 1-to-1 कन्सल्टेशन, HRMC मध्ये हेल्थ माइंड, हेल्थ, रिलेशनशिप, मनी, करिअर, याच्यामध्ये तुम्हाला काय मिळणार आहे, हिलिंग मिळणार आहे. फूड रिफ्लेक्सॉलॉजी राहणार आहे आणि हिलिंग टेक्निक सुद्धा राहणार आहे. सो प्री लॉन्च ऑफर आहे, तुम्ही प्री लॉन्च ऑफर बुक करू शकता. सो मी डायरेक्ट तुम्हाला बोनसवर अजून एक बोनस मी तुम्हाला देतो आहे, स्पेशल ऑफर देतो आहे. तो ठीक आहे, मी स्पेशल हे पण जास्ती होत असेल, पण मार्च एंडिंग आहे, नवीन वर्षाची सुरुवात होत आहे, त्याच्यासाठी मी हे नवीन पॅकेज ठेवलेलं आहे. 15 मिनिटाचं पॅकेज आहे, 1,500 रुपये 1 मंथ साठी, आणि 3 मंथ साठी 3,000 रुपये आहे. ज्यांना कोणाला एनरोल करायचं आहे त्यांनी 15 मिनिटामध्ये एनरोल करायचं आहे. तुम्हाला हो पुन्हा हिलिंग, सो याच्यामध्ये तुम्हाला डिसिजन घ्यायची आहे, इकडे तुम्हाला जसं लाईफ चालू आहे तसंच लाईफ सुरू ठेवायचं आहे, किंवा तुम्हाला तुमच्या लाईफ मध्ये परिवर्तन करायचं आहे, नवीन लाईफ घडवायची आहे. सो इथे तुम्ही पैशाकडे बघा, किंवा मग तुम्ही तुमच्या लाईफ एक नेक्स्ट लेवलला नेण्यासाठी बघा. किती लोकांना याची गरज आहे? खूप लोकांना ह्या सगळ्या गोष्टी शिकणं फार गरज आहे. ह्या स्कूल कॉलेजेसमध्ये ह्या गोष्टी शिकवल्या जात नाही. सो स्पेशल ऑफरचा सगळ्यांनी फायदा घ्यायचा आहे. माझा फोन पे नंबर आहे 9284492892. या नंबरवर तुम्ही पेमेंट करू शकता. ओके. 1,500 रुपये किंवा 3,000 तुम्ही 1 मंथचं किंवा 3 मंथचं पॅकेज बुक करू शकता. खूप अमेझिंग ऑफर आहे. मार्च एंडिंग नंतर येणाऱ्या जो काही आमचा 3 days टू सेल्फ केअर मास्टरचा प्रोग्राम राहणार आहे, त्याच्यामध्ये ह्या ऑफर दिल्या जाणार नाही आहे. ओके. याचे रेट वाढणार, याचे जे हे आहे, एनर्जी एक्सचेंज आहे, हे एनर्जी एक्सचेंज वाढणार आहे. तर तुम्ही बघितला असेल माझा 3 दिवसाचा प्रोग्राम खूप प्रीमियर होता. ते कॉन्टेंट फार प्रीमियर होतं, प्रीमियम कॉन्टेंट होतं. ओके. ठीक आहे. त्याची व्हॅल्यू 1,000 पेक्षा 1,000 पेक्षा पण खूप जास्ती आहे.
तो प्रोग्राम मी तुम्हाला फ्रीमध्ये दिला आणि ह्या प्रोग्रामच्या वर मी किती कमी ह्याच्यामध्ये तुम्हाला ही ऑफर देतो आहे. तो ही ऑफर सगळ्यांनी ग्रॅब करायची आहे. माझा फोन पे नंबर 9284492892 या नंबरवर तुम्हाला पेमेंट करायचं आहे. तुम्ही टोकन अमाऊंट 500 भरून सुद्धा पेमेंट करू शकता. माझा हा जो दिलेला नंबर आहे 9284492892 या नंबरवर तुम्ही 500 रुपये टोकन अमाऊंट म्हणून ही ऑफर ग्रॅब करू शकता, ही ऑफर बुक करू शकता. 500 रुपये भरून तुम्ही या ऑफरला ग्रॅब करू शकता. तो चॅट बॉक्स मध्ये मी नंबर टाकतो आहे. ज्यांना कोणाला ऑफर बुक करायची आहे त्यांनी 500 रुपये देऊन ऑफर बुक करू शकता. रिमेनिंग पेमेंट 2 दिवसात भरायचा आहे, कारण मंडेला आपला क्लब चालू होत आहे. हा माझा फोन पे नंबर आहे. तुम्हाला काही प्रश्न असेल तर मला विचारू शकता माझ्या पर्सनल नंबरवर चॅटिंग करून. हा फोन पे नंबर नोट करायचा आहे, याच्यावर तुम्हाला पेमेंट करायचं आहे. ₹500 टोकन अमाऊंट म्हणून तुम्ही करू शकता. अमृता मॅम, तुम्हाला हे क्लब जॉईन करणं फार जरुरी आहे. तुम्ही हे क्लब जॉईन करा. खूप अमेझिंग रिझल्ट तुमच्या लाईफमध्ये मिळणार आहे तुम्हाला. तो तुम्ही इथे प्रेझेंट आहे, तुम्ही जरूर ही ऑफर ग्रॅब करा. खूप अमेझिंग मॅजिकल सेशन हे असते आमचं. तो सर्वांनी हे जे लँडिंग पेज आहे या लँडिंग पेजला फॉलो करायचं आहे. लँडिंग पेज सर्वांना फॉलो करायचं आहे. याच्यात डिटेल्स बघायची आहे. संपूर्ण डिटेल्स आमच्या फाउंडेशनची दिलेली आहे. त्यामध्ये काही पेशंटचे फीडबॅक सुद्धा आहेत. आपण काही पेशंटचे फीडबॅक आपण बघूया. फूड रिफ्लेक्सॉलॉजी फीडबॅक आहे. नमस्कार आणि नमस्कार मी आहे विवेक कुलकर्णी आणि मी आलेलो आहे कुंभारी येथे 7 दिवसीय निवासी शिबिरमध्ये. आणि इथे 7 दिवसामध्ये पंचकर्मचं इथे शिबिर असते. तर त्या 7 दिवसामध्ये मी रिफ्लेक्सॉलॉजीची थेरपी प्रत्येक पेशंटला दिलेली आहे. तर आपण पियुषा मॅडमकडून त्यांचा अनुभव जाणून घेऊ की त्यांना थेरपीने कसा फरक पडला ते. नमस्कार, मी पियुषा रायपुरे. मी फॅशन डिझायनर आणि लेक्चरर आहे. मी जालन्याला असते. मला नेहमी स्टिचिंगचं काम असतं, त्याच्यामुळं मान पाठ खूप दुखते. एम्ब्रॉयडरीचं वर्क करताना पण खूप त्रास होतो. तर सरांनी जे माझे पॉइंट वगैरे दाबून दिले तेव्हापासून मला एकदम रिलॅक्सेशन आहे. माझी पाठ तेव्हापासून बिलकुल दुखली नाही, मानेला काहीच त्रास नाही. मी एकदम फ्री झाले. मला फार छान वाटलं. थँक्यू सर. सर मॅडम, तुम्हाला किती टक्के आराम मिळाला? मला 90% तरी आराम मिळाला. थँक्यू व्हेरी मच. हे आम्ही कुंभारीला गेलो होतो, तिथे हिलिंग टेक्निक आणि फूड रिफ्लेक्सॉलॉजी हे ट्रीटमेंट केली होती. लोकांना खूप अमेझिंग रिझल्ट आले. 90% पर्यंत रिझल्ट फरक पडलेला आहे. त्यानंतर यांचं पण बघा.
नमस्कार, मी आहे विवेक कुलकर्णी आणि मी आलेलो आहे जगात भारी कुंभारी येथे 7 दिवसीय पंचकर्म निवासी शिबिरमध्ये आणि तिथे मी रिफ्लेक्सोलॉजीची ट्रीटमेंट केलेली आहे. तर आपल्यासोबत आहेत निलेश रहाटे. हे आहेत आर्किटेक्चर आणि यांच्यावर पण आपण रिफ्लेक्सोलॉजीची ट्रीटमेंट केलेली आहे. तर आपण त्यांच्याकडून त्यांचा एकदा फीडबॅक जाणून घेऊया की बुवा त्यांना कसं वाटलं ट्रीटमेंटनी. कसं वाटलं सर? नमस्कार मित्रांनो, मी निलेश राठे आणि व्यवसायाने आर्किटेक्ट आहे. त्यामुळे माझं लॉंग आवर सिटिंग, गाडीमध्ये बसणे किंवा गाडी चालवणे किंवा साईटवरती तासन तास उभे राहणे याच्यामुळे व्हेरिकोज वेन आणि बॅक पेन खूप व्हायचा. पण मी रिफ्लेक्सॉलॉजीची ट्रीटमेंट घेतली तेव्हा माझ्या शरीरातला बॉडी पेन आणि बॅक पेन आणि ज्या वेन्सचा जो ब्लॉकेज होतो सगळा निघाला आणि एकदम कम्फर्टेबल फील होत आहे. आणि मी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की डॉक्टर विवेक यांची खूप याच्यात एक्सपर्टीज आहे. त्यांची तुम्ही सर्व्हिस आवर्जून घ्या, एकदा तरी ट्राय करा आणि खूप चांगली एक्सपर्टीज आहे. धन्यवाद. थँक्यू सर. आमचे फीडबॅक्स आहेत, हे सर्टिफिकेशन्स आहेत. ओके, वर्मा थेरपी सुद्धा मी सर्टिफाईड आहे. ओके, एक्सपर्ट आहे वर्मा थेरपीज. त्यानंतर एक फूड रिफ्लेक्सॉलॉजी एक्सपर्टीज आहे माझ्याकडे. त्यानंतर योगा ही सुद्धा एक्सपर्टीज आहे. आणि आता हो पण याची सुद्धा एक्सपर्टीज माझ्याकडे आहे. EFT, ग्रॅटिट्यूड टेक्निक त्याच्यामध्ये एक्सपर्टीज आहे. सो मी तुम्हाला एक अजून फीडबॅक शेअर करतो. हा बोला मॅम. हे आमचे माइंड बॉडी बॅलन्स क्लब असते मॉर्निंगचं. सर मॅडमचा आपण फीडबॅक बघूया, मॅडमचा कसा फीडबॅक आहे. ओके, तो आमच्या मॅडमचा फीडबॅक आहे. जे आमचे पार्टिसिपेंट आहेत त्यांना कशा प्रकारे रिझल्ट मिळाला ते आता आपण बघूया. हा सर, थँक्यू. खूप छान क्लास होत होता, पण मी तेच पॉझिटिव्हच बोलत होती की त्यामुळे मी बसू शकते. तर मध्ये तुम्हाला अच्छा अच्छा. सांगणार होती मी झोपून झोपून बघू का, पण मी माझ्या परत मोटिवेट केला आणि मी म्हणजे मी बसली म्हणजे एवढा वेळ. म्हणजे मी तेच माझ्या पाठीला, स्पाईनला, गुडघ्याला सगळ्यांना धन्यवाद मध्ये मध्ये देतच होती. त्यामुळे मी हे सेशन अटेंड करू शकली व्यवस्थित आणि खूप बरं वाटलं म्हणजे. आणि आता मी तुम्ही सांगल्या ते प्रमाणे ते मूग भिजवले होते काल, ते आता खाणार ओके, मी आता. ग्रेट ग्रेट. त्याचा करायचं फोटो आहे मला, पाठवते तुम्हाला मी. ग्रुपवर फोटो पाठवा. पाठवते. ओके. हा, ग्रुपला पाठवते. आणि मोसंबी वगैरे ते पण आणली. आता ते वाव. नाश्ता करणार. आता मी सकाळी उठून मी हे आपला जिऱ्याचं पाणी प्यायली 1 ग्लास. ओके, आणि आता हे खाणार. ग्रेट ग्रेट म्हणजे ग्रेट. माझं तेच एम आहे, मला माझं वजन कमी करायचं आणि हेल्दी लाईफ म्हणजे हा, जगायची आहे. ही लाईफ राईट. आतापर्यंत मी जी चुकी केली आहे ना, ती मला आता रिपीट नाही करायची. बिलकुल नाही करायची. आता तुमच्या लाईफमध्ये हा परिवर्तन यायला सुरुवात झाली आहे. तुम्ही एक हा स्टेप पुढे पुढे बस. जाता आहे. त्यानंतर बदल पण येत आहे हो. लाईफमध्ये. तुम्हाला रिझल्ट पण खूप चांगले येत आहे. हम्म. सो आता आजच्या आणि सेशनमध्ये सर, खूप रिलॅक्स स्मूदी वाटलं ना. कधी खायचंय सर? आज खूपच्या सेशन खूप हो रिलॅक्स हो, वाटलं खूप बरं वाटलं. जेव्हा आपण संपूर्ण बॉडी पार्टसाठी केलं तेव्हा. आणि हो, ग्रॅटिट्यूडमुळे बरं पण वाटलं, तुम्हाला खूप खूप रिलॅक्स बरं वाटलं वाटलं. सर. हो हो, ग्रेटिट्यूड मुळे तर डोळ्यात पाणीच येतात. येस येस येस. हा बोला मॅम. आणि सर, तुम्ही स्मूदी म्हणाले ना, ते केव्हा मग खायचं म्हणजे? दुपारी जेवणामध्ये नाही नाही, मॉर्निंगला. पालक आणि काकडीचं? मॉर्निंग. मॉर्निंगलाच?
अशा प्रकारे आमचे माइंड बॉडी बॅलन्स क्लब असतं. त्याच्यामध्ये भरपूर लोकांना रिझल्ट येत असतात. ओके. तो तुम्ही सुद्धा ऑपॉर्च्युनिटी ग्रॅब करा. माझ्याकडे खूप काय म्हणतात त्याला, असे फीडबॅक्स आहेत तुम्हाला दाखवण्यासाठी. पण मी काही इम्पॉर्टंट फीडबॅक तुम्हाला दाखवतो आहे. तुम्हाला आजचा सेशन कसा वाटला नक्की शेअर करा. एक फीडबॅक दाखवतो तुम्हाला मी अजून, जेणेकरून तुम्हाला पण इन्स्पिरेशन मिळेल. और डीप ब्रीदिंग करनी है, डीप सांस लेनी है और छोड़नी है. सांस लेना है और मुंह से छोड़ना है. और मैं जो भी यहाँ से बोलूंगा वो चीज को आपको पूरी तरह से. तो शाहरुख जी, 15 दिन से हम हीलिंग कर रहे हैं. तो हीलिंग से यस सर। आपको क्या रिजल्ट मिला है? हो अपन अपनो हीलिंग करे 15 दिन से. थोड़ा अपने बारे में बताइए, आपको कैसा लगा 15 दिन आप हमसे जुड़े हुए हैं? बोलिए. हीलिंग से मुझे बहुत ही हीलिंग से मुझे बहुत ही बेनिफिट मिला। और मुझे नींद नहीं आता था, और मतलब घबराहट लगती थी, और किसी से बात करने का मन नहीं करता था। मगर अभी मैं हीलिंग जब से मैं ज्वाइन किया हूँ, उस टाइम से मुझे महसूस अच्छा लग रहा है। मैं बहुत ही मतलब खुश महसूस कर रहा हूँ, फैमिली से अच्छा से मतलब बात, और मतलब खुशी, बहुत ही अच्छा लग रहा है। और मैं आपका बहुत ही दिल से धन्यवाद देता हूँ कि आप वेलकम. मेरे वेलकम. लिए वेलकम. और बहुत दिनों से आपको जॉब भी नहीं थी, तो अभी जॉब भी लग गई है ना, शायद आपको जॉब कुछ भी जॉब. लग गए। अच्छा. हाँ, तो मैं पहले. घर पे बैठे बैठे मतलब आज मुझे अच्छा नहीं लग रहा था, मगर फिर भी मैं जॉब करने लगा। मैं बाहर जाके बहुत ही मुझे खुशी हुआ कि मैं इस चीज से निकल गया हूँ बाहर। इसके लिए बहुत बहुत धन्यवाद। वेलकम, मोस्ट वेलकम शाहरुख जी. मोर हीलिंग पावर टू यू, मोर हीलिंग पावर टू यू. ऐसे हीलिंग करते रहना. थैंक यू। अपने जिंदगी में मिराकल आ जाएंगे और मिराकल आ जाएंगे. थैंक यू शाहरुख, ओके सर। शाहरुख थैंक यू जी, सर। अपने शेअरिंग के लिए. थँक यू व्हेरी मच. तो अशा प्रकारे आमच्या क्लायंटला भरपूर रिझल्ट आलेले आहे पार्टिसिपंटला. सो तुम्हाला डिसिजन घ्यायची आहे तुमच्या लाईफमध्ये परिवर्तन करायसाठी. तुमच्याच नाही तर तुमच्या परिवाराच्या लाईफमध्ये परिवर्तन करायसाठी. आतापर्यंत खूप झालं. खूप डिप्रेशन मध्ये होते तुम्ही, खूप एन्झायटी मध्ये होते, तुम्ही चांगलं जीवन जगू नाही शकले. पण आज तुमच्याकडे एक अपॉर्च्युनिटी आहे चांगलं जीवन जगण्याची. तो ही अपॉर्च्युनिटी सर्वांना ग्रॅब करायची आहे. दिलेल्या नंबरवर तुम्ही मला फोन पे पेमेंट करायचं आहे 3 महिन्याचं, किंवा 1 मंथ पासून सुद्धा तुम्ही सुरुवात करू शकता. पण 3 महिन्याचं तुम्हाला तुम्हाला 3 महिन्याचं जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये 1-to-1 कन्सल्टेशन तुम्हाला तुम्हाला 9 1-to-1 कन्सल्टेशन मिळणार आहे. आणि 1 मंथ मध्ये तुम्हाला 4 1-to-1 कन्सल्टेशन मिळणार आहे. ओके. तो ही अपॉर्च्युनिटी आहे, ही लास्ट अपॉर्च्युनिटी आहे. त्याच्यानंतर याच्या प्राइसिंग मध्ये, एनर्जी एक्सचेंज मध्ये बदल होणार आहे.
हो रहा है, कमर में दर्द हो रहा है, उसको महसूस करना है। जो भी तुम्हारा पेन हो रहा है, कहीं पे जकड़न है बॉडी में, कहीं पे पेन हो रहा है, कमर में पेन हो सकता है तुम्हारे। तो तुम्ही टोकन अमाऊंट 500 भरून ही जे अपॉर्च्युनिटी आहे ही ग्रॅब करू शकता, ही ऑफर ग्रॅब करू शकता। येणाऱ्या मंडेपर्यंत मला रिमेनिंग पेमेंट करायचं आहे। मंडे पासून मॉर्निंग पासून बॅच स्टार्ट होणार आहे। हा फोन पे नंबर आहे 9284492892। ओके, आणि त्यानंतर सगळ्यांना हा फोन नंबर नोट डाऊन करायचा आहे, 9284492892। जे काही प्रश्न असेल ते मला तुम्ही चॅटिंगद्वारे विचारू शकता माझ्या पर्सनल। तो ही ऑफर आहे 1 मंथसाठी 1500, 3 मंथसाठी 3000 रुपये। ओके, सो आता आपण सेशनला एंड करूया। डिसिजन घ्या, तुम्हाला डिसिजन घेणं फार जरुरी आहे। ओके, मार्केटला या अशा प्रोग्रामचे प्राइसेस खूप असतात, पण फक्त मी मराठी बांधवांसाठी ही ऑफर आता तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे, ज्या लाईफमध्ये चेंज करण्यासाठी तयार राहा। तर तुम्ही सेशनला प्रेझेंट राहिले 3 दिवस, सो तुमचे मनापासून धन्यवाद। ओके, सो भेटूया जेव्हा आपण आपल्या माइंड बॉडी बॅलन्स क्लब आहे त्याच्यामध्ये भेटूया आपण। मी आशा करेल की जे काही रेकॉर्डिंग बघत आहेत, ते रेकॉर्डिंग बघतील किंवा लाईव्ह बघत आहेत, ओके, ते नक्कीच पेमेंट करतील आणि ह्या क्लबला, पॉवरफुल क्लबला जॉईन करतील। थँक्यू व्हेरी मच, गुड नाईट ऑल, थँक्यू।